नमस्कार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नाशिक एज्युकेशन सोसायटी व पेठे विद्यालयाच्या शतक महोत्सवी व्याख्यानमाला उपक्रमात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. व्याख्यानमालेतील 24वे पुष्प गुंफण्यासाठी आपल्याला लाभलेले आजचे व्याख्याते पेठे विद्यालयाचे नामवंत माजी विद्यार्थी माननीय डॉक्टर तुषार गोडबोले सर यांचे नाशिक एज्युकेशन सोसायटी व पेठे विद्यालयातर्फे सहर्ष स्वागत. आपल्या संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संस्थेचे कार्यवाह, पेठे विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष, संस्थेच्या शिक्षक मंडळ व कार्यकारी मंडळाचे सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य, मुख्याध्यापक, संस्थेचे सहकार्यवाह तथा शिक्षक प्रतिनिधी, ऑनलाईन माध्यमातून उपस्थित सर्व संस्था व शाळेचे आजी माजी पदाधिकारी, आजी माजी मुख्याध्यापक, शिक्षक, आजी माजी विद्यार्थी, सर्व हितचिंतक, आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपल्याला लाभलेले मार्गदर्शक माननीय डॉक्टर तुषार गोडबोले सर हे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव बाल हार्मोन तज्ज्ञ आहेत. त्यांचे शालेय शिक्षण पेठे विद्यालय येथे पूर्ण झालेले आहे. त्यानंतर त्यांनी आपले MBBS हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे संपादन केले. त्यानंतर त्यांनी बालरोग विभागात पदविका KEM रुग्णालय मुंबई येथे तसेच पदवी UCMS नवी दिल्ली येथे मिळवली आहे. त्यानंतर हार्मोन रोग पदविका त्यांनी संजय गांधी मेडिकल इन्स्टिट्यूट लखनौ येथे संपादित केली. लहान वयातील वजन, उंचीचे विकार तसेच बालवयातील थायरॉइड, मधुमेह व इतर हार्मोन आजार याविषयी त्यांचे शोध निबंध विविध राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये प्रकाशित झालेले आहेत. त्यांनी नाशिक बालरोग तज्ञ संघटनेत कार्यकारी समिती सदस्य ही पदे भूषविली आहेत. त्यांना संगीताची आवड आहे. लहान मुलांसाठी सोप्या भाषेत वैज्ञानिक लिखाण करायला त्यांना आवडते. सध्या ते हार्मोनी हेल्थ स्पेशालिटी क्लिनिक नाशिक येथे गेल्या 9 वर्षापासून कार्यरत आहे. असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या डॉक्टर तुषार गोडबोले यांचा शाळेला नितांत अभिमान वाटतो. आजचे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर तुषार गोडबोले सर आपणाशी बाल संगोपन व विकास, पालक व शिक्षकांची भूमिका या विषयावर संवाद साधणार आहेत. माननीय डॉक्टर तुषार गोडबोले सर यांना विनंती, त्यांनी आपल्या व्याख्यानाला प्रारंभ करावा. माफ करा, या टेक्नॉलॉजिकल जगात थोडेसे अजूनही आपण अडखळतोय, सो थोडासा विलंब झाला त्याबद्दल माफी. सो हे माझ्यासाठी खरंच एक मोठं भाग्य आहे की या शतकोत्सव महोत्सवामध्ये मी सहभागी आहे आणि या महोत्सवामध्ये व्याख्यान देण्याची मला संधी दिली याबद्दल सगळ्या पदाधिकाऱ्यांचे आणि माझ्या शिक्षक गणांचे खूप खूप मी सुरुवातीलाच आभार मानतो आणि व्याख्यानाला सुरुवात करतो. येस. सो पुढच्या अर्ध्या ते पाऊण तासात आपण बालकांचे वाढ आणि विकास आणि याच्यात असलेला पालकांचा सहभाग याच्यावर थोडीशी चर्चा करणार आहोत. मला माहिती आहे की आपण सगळे बालकांचे पालक आणि शिक्षक हे सगळे माझ्यापेक्षा जाणकार आहात आणि आपल्याला लहान मुलांना वाढवण्याचा अनुभव माझ्यापेक्षा खूप जास्त आहे. पण तरी देखील काही गोष्टी माझ्या परीने तुमच्या या अनुभवात थोड्याशा जोडण्याचा मी प्रयत्न करीन. पेठे हायस्कूलचा आणि माझा ऋणानुबंध जवळजवळ 1992 सालापासून आहेत आणि 98 पर्यंत मी पेठे विद्यालयात होतो. त्याच्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे मी माझं MBBS केलं. त्याच्यानंतर KEM हॉस्पिटल मुंबई, युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेस न्यू दिल्ली आणि त्याच्यानंतर लहान मुलांच्या हॉर्मोनचं शिक्षण मी घेतलं. ते म्हणजे SGPGI लखनौ, जी उत्तर भारतातली एक खूप मोठी नावाजलेली संस्था आहे. तिथे मी लहान मुलांच्या हॉर्मोन्सच्या आजाराचं प्रशिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर आता मी नाशिकला परत आलोय आणि विद्यार्थ्याचा रोलमधून मी बाहेर पडून आता एका शिक्षकांच्या रोलमध्ये मी आहे आणि नाशिकच्या डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज येथे मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून सध्या काम करत आहे आणि माझं क्लिनिक आहे हार्मनी हेल्थ स्पेशालिटी क्लिनिक. नाशिकमध्ये मी गेले 9 वर्ष कार्यरत आहे. काही फोटोज मी आज सकाळी शोधत होतो, तर मला काही माझेच फोटोज लहानपणीचे मिळाले, जिथे मी स्टेजवर तुम्हाला दिसतोय आणि या सगळ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जो लहान मुलांचा सर्वांगीण विकास आपण म्हणतो, हा सर्वांगीण विकास होण्यासाठी माझ्या या सगळ्या शिक्षकांनी खूप प्रयत्न केले आणि मी
हे ऋण आयुष्यात कधी विसरणार नाही. मराठी मीडियम मधून शिकलेला हा छोटासा तुषार गोडबोले जो तुम्हाला इथे लहान दिसतोय स्क्रीनवर, हा तुम्हाला मी सर्कल करून दाखवलाय. गाताना मी बघतोय आणि केळकर सर हार्मोनियमवर साथ देत आहेत आणि मागे सगळे मान्यवर स्टेजवर उपस्थित आहेत. मला वाटतं अकोलकर सर पण दिसतात मागे. पटेल मॅडम तुम्हाला दिसत आहेत. सुहासिनी पटेल मॅडम त्यावेळेला आमच्या मुख्याध्यापिका होत्या. येस, रत्नपारखी सर पण दिसतात. आणि हा उजव्या साईडला जो फोटो आहे हा माझा 2017 मध्ये ऑस्ट्रिया नावाचा देश आहे युरोपमध्ये. तर युरोपमध्ये ह्या एका मोठ्या इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये मला लेक्चर देण्याची संधी मिळाली. सो 2017 मध्ये मी इंटरनॅशनल सोसायटी फॉर पिडियाट्रिक ॲडोलेसंट डायबिटीज म्हणजे जगभरातील लहान मुलांच्या डायबिटीसचे तज्ज्ञ ज्या कॉन्फरन्समध्ये येऊन आपलं लेक्चर सादर करतात, त्या अशा एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या व्यासपीठावर जाऊन मला बोलण्याची संधी मिळाली. आणि याबद्दल मी फक्त आणि फक्त ऋणी आहे माझ्या सगळ्या शिक्षकांचा, कारण त्यांनी दाखवलेल्या मार्गावरच मी चालतोय आजही. आणि मी खास करून हे का नमूद करतो की ऑस्ट्रियासारख्या युरोपियन देशामध्ये जिथे फक्त इंग्लिश भाषेमध्ये सगळी व्याख्यानं दिली जात होती, तर पेठे विद्यालयातून मोठा झालेला एक मराठी मीडियम मधून शिकलेला तुमच्यातलाच एक विद्यार्थी जाऊन युरोपमध्ये जाऊन भाषण देऊन येऊ शकतो. आणि जर हे तुषार गोडबोले करू शकतो तर आपल्यातले सगळे हे करू शकतात. सो आणि यासाठी हे पूर्ण श्रेय मी फक्त आणि फक्त माझ्या शिक्षकांना देऊ इच्छितो. व्याख्यानाकडे थोडंसं वळूयात. बालसंगोपन. बालसंगोपन म्हणजे लहान मुलांचा जो विकास आपण म्हणतो. विकास आणि वाढ हे दोन शब्द थोडेसे वेगळे आहेत. आपण जेव्हा वाढ म्हणतो तेव्हा ती फिजिकल किंवा शारीरिक वाढ, ज्याच्यामध्ये आपली उंची, वजन वाढतंय, आपले स्नायू वाढतायत, आपली हाडं वाढतायत आणि आपला जो मेंदू वाढतो त्याला आपण म्हणतो डेव्हलपमेंट. सो डेव्हलपमेंट ही आपल्या मेंदूची होत असते. आपण विविध कौशल्य शिकत असतो, ज्याच्यामध्ये आपलं सोशल इमोशनल डेव्हलपमेंट आली, ज्याच्यामध्ये आपण एकमेकांशी बोलतो, एकमेकांना मदत करतो, एकमेकांचे प्रॉब्लेम समजावून घेतो. सेन्सरी डेव्हलपमेंट म्हणजे आपलं आकलन क्षमता जी आहे, जी आपण सगळ्या गोष्टी बघतो, वाचतो, श्वास घेतो, हे सगळे आपली सेन्सरी डेव्हलपमेंट. त्याच्यानंतर येते ती कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट. कॉग्निशन म्हणजे काय? आपण ह्या सगळ्या ज्या सेन्सरी इनपुट्स आहेत, जे आपल्या सगळ्या इंद्रिय आहेत, 5 इंद्रिय ज्याच्यातून आपण सगळी ज्ञान संपादन करतो, याचा वापर कसा करायचा? सो त्यासाठी हा जो ज्ञान संपादन केलेला आहे ते आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि थिंकिंगसाठी, म्हणजे एखादा जटिल काही गुंतागुंतीचा एक प्रश्न तुमच्या समोर आहे आणि तुम्हाला माहिती 2-3 प्रकारची मिळाली आहे, त्याच्यावर तुमचा मेंदू काम करतो आणि तो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तुमचा मेंदू तुम्हाला मदत करतो. तर याला म्हटलं गेलंय कॉग्निशन. म्हणजे 2 + 2 हे 4 हा तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी शिकवलाय आणि 3 + 3 6 हे तुम्ही स्वतः सोडवता. याला म्हटलं गेलंय कॉग्निशन. आणि कम्युनिकेशन अर्थातच सेन्सेशन हे एकतर्फी असतं आणि कम्युनिकेशन जे आहे ते दुतर्फा असतं. सो मिळालेल्या इन्फॉर्मेशनवर तुम्ही विचार करून त्याचं उत्तर देता आणि तुमच्या परीक्षेमध्ये तुम्ही उत्तर लिहिता किंवा तुम्ही तोंडी परीक्षेमध्ये उत्तर देता. हे झालं कम्युनिकेशन. सो आपल्या डेव्हलपमेंटचे हे 5 मुख्य घटक आहेत. ते म्हणजे फिजिकल, सोशल अँड इमोशनल, सेन्सरी, कॉग्निटिव्ह आणि कम्युनिकेशन. सो या 5 स्तरांवर आपली मुलं, आपली बालकं नेहमी वाढत असतात. आणि ही वाढ तुम्हाला माहिती असेल की आईच्या पोटातून ही वाढ सुरू होते. एकलव्याचं उदाहरण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आईच्या पोटात असल्यापासून याचा अर्जुनाचा मुलगा जो होता अभिमन्यू, माफ करा. सो अभिमन्यूचं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आईच्या पोटात असल्यापासून ही सगळी प्रक्रिया सुरू होते. सो या सगळ्यामध्ये शिक्षकांचा काय हातभार आहे? तर पहिली गोष्ट, शिक्षक हे तुम्हाला तुमचं ज्ञान देत असतात. सो टू इम्पार्ट नॉलेज हा त्यातला पहिला टप्पा झाला. त्याच्यानंतर टू असेस दी अंडरस्टँडिंग अँड प्रोग्रेस, म्हणजे मी शिकवलेली गोष्ट माझ्या विद्यार्थ्याला समजली आहे की नाही, त्याचं अंडरस्टँडिंग किती आहे आणि त्याची प्रगती किती आहे, हे वेळोवेळी तपासून पाहणे. टू आयडेंटिफाय टॅलेंट्स अँड स्पेशल क्वालिटीज, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचा कलेमध्ये आहे, एखाद्या विद्यार्थ्याचा कल हा स्पोर्ट्समध्ये आहे, एखादा मुलगा आहे जो
विज्ञानात चांगला आहे, एखादा ओरेशनमध्ये म्हणजे बोलण्यामध्ये चांगला आहे. सो हे आयडेंटिफाय करणे, त्याचं टॅलेंट काय आहे हे शोधणं. टू डिटेक्ट प्रॉब्लेम्स. मला आठवतंय भानुसे सर आम्हाला याला होते, चित्रकलेला होते. मला अजूनही तो प्रसंग आठवतो, की सरांनी फळ्यावर काढलेलं चित्र एका मुलाला आमच्या वर्गातल्या त्याला काढताच येत नव्हतं. आणि मग सरांनी त्यावेळेला शोधलं, की त्या मुलाला चष्मा लागलेला आहे. आणि त्यांनी शेजारच्या मुलाला सांगितलं, "तुझा चष्मा काढून दे रे. आता तू तू बघ आणि बघ फळ्यावरचं दिसतंय का?" आणि त्या मुलाला दिसायला लागलं. सो त्या दिवशी भानुसे सरांनी त्याला सांगितलं, की "तू आज जाऊन तुझा चष्मा आहे का हे तुला चेक कर." सो शिक्षक, एक चांगला शिक्षक हा आपल्या विद्यार्थ्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे हे शोधू शकतो. म्हणजे फक्त शिकवणे हा त्यातला फार छोटा मुद्दा झाला. पण एक आदर्श शिक्षक हे मुलामधले प्रॉब्लेम्स पण शोधू शकतो. आणि हे प्रॉब्लेम्स कुठल्या-कुठल्या स्तरावर असू शकतात. एखाद्या मुलाला असू शकते लर्निंग डिसेबिलिटी. लर्निंग डिसेबिलिटी म्हणजे बाकी तो एकदम स्मार्ट आहे. मोबाईल फोन उघडतो, अ, बाजारात जाऊन हिशोब करतो. त्याला 4 वर्षापूर्वी तुम्ही काहीतरी एक कोडं शिकवलं होतं, एक जोक सांगितला होता तो आठवतो. मात्र त्याला अभ्यासात फक्त गती नाहीये. सो याला लर्निंग डिसेबिलिटी असं म्हणतात. किंवा एखादा मुलगा तुम्हाला माहिती आहे, की तुमच्या वर्गातला एक मुलगा जो सारखा-सारखा म्हणतो, की मला लघवीला लागली आहे. तर हा एक त्याचा हेल्थ प्रॉब्लेम असू शकतो. जे शिक्षकांना कळतं. कदाचित पालकांना कळू शकत नाही, पण शिक्षकांना कळतं, की हा मुलगा सारखा लघवीला जातो. याला काहीतरी डायबिटीज सारखा प्रॉब्लेम कदाचित असू शकेल. सोशल प्रॉब्लेम्स. एक मुलगा जो खूप छान हुशार होता, अभ्यासात खूप चांगला होता, अचानक अभ्यासात मागे पडायला लागलाय, बोलत नाही, अ, ए मधल्या सुट्टीत खेळायला बाहेर दिसत नाही, वर्गात बसून असतो. सो त्याला काही सोशल प्रॉब्लेम आहे का? त्याला घरी काही त्याच्या आई-वडिलांचं आणि त्याचं काही पटत नाहीये का? आणि ऑफ कोर्स मेंटल प्रॉब्लेम्समध्ये मी काही उदाहरणं तुम्हाला पुढे दाखवणार आहे. सो हे सगळ्या प्रकारचे या अडचणी किंवा हे सगळे प्रॉब्लेम्स एक आदर्श शिक्षक त्याच्या परीने हे ओळखू शकतो आणि त्याच्यावर लवकर कार्य करू शकतो. आणि ऑफ कोर्स शेवटी आहे प्रोव्हाईड कॉन्स्टंट सपोर्ट. अनेक गोष्टी असतात ज्या बालक जे असतात ते आपल्या आई-वडिलांशी शेअर करू शकत नाहीत. जे आपल्या शिक्षकांशी, खास करून मुलींचे काही प्रॉब्लेम्स असतात, जे त्या मुली घरी आई-वडिलांशी बोलू शकत नाहीत. त्या एखादी स्त्री शिक्षिका आहे, जी त्यांच्या खूप जवळची त्यांना वाटते आणि ते काही-काही प्रॉब्लेम्स कधी-कधी घरातले प्रॉब्लेम्स मुलं येऊन आपल्या शिक्षकांना सांगतात. सो हा कॉन्स्टंट सपोर्ट देणं हे देखील एका शिक्षकाचं काम आहे, जे बालकांच्या विकासामध्ये खूप महत्त्वाचं ठरतं. सो या 3 अवस्था तुम्हाला माहिती आहेत. पहिलं आहे चाइल्डहूड म्हणजे बालपण, दुसरं आहे कौमार्य अवस्था म्हणजे ॲडोलसन्स आणि तिसरं आहे प्रौढ अवस्था. सो एका फुलपाखराच्या या सगळ्या तुम्हाला जीवनचक्राच्या ज्या स्टेजेस आहेत त्या तुम्हाला माहिती आहे, की आधी अळी असते, अळीचा कोश बनतो आणि त्या कोशातून एक फुलपाखरू बाहेर पडतं. सो या कोशात असताना त्या कोशाला जर धक्का लागला किंवा त्या कोशात जाण्याच्या अगोदर जर त्या अळीला चांगलं संगोपन मिळालं नाही, तर त्या कोशातून बाहेर पडणारा जो फुलपाखरूचा जो पंखांचा आकार आहे, हा छोटा राहून जाईल. ते फुलपाखरू खुरटलेलं असेल आणि ते उंच भरारी घेऊ शकणार नाही. मात्र या कोशात जाण्याच्या अगोदर जर त्या अळीची वाढ व्यवस्थित झालेली असेल, तर एक मोठं फुलपाखरू चांगलं रंगीत, मोठ्या पंखांचं छान फुलपाखरू आकाशात उंच भरारी घेऊ शकतं. सो या चाइल्डहूड आणि ॲडोलसन्स म्हणजे बालपण आणि कुमारावस्थेमध्ये पालक आणि शिक्षकांचं योगदान असं असलं पाहिजे, की नंतर जाऊन या मुला-मुलींना त्यांचे पंख हे मोठे फैलावता येतील आणि त्यांना उंच-उंच उडता येईल त्यांच्या क्षेत्रामध्ये. सो या व्याख्यानाला मी 4 ते 5 भागांमध्ये विभागलंय. जे आपण सगळे डोमेन्स बघितले किंवा डेव्हलपमेंटचे भाग बघितले. त्यातला पहिला आहे फिजिकल म्हणजे शारीरिक वाढ. आता 3 तुमच्यातलीच उदाहरणं असं समजा की ही आहेत तुमच्या शाळेतली, की हा एक मुलगा आहे त्याला आपण रोहन म्हणूयात. रोहनचं वजन खूप जास्त वाढतंय. लॉकडाऊनमध्ये तो घरातून बाहेर पडत नाहीये. त्याला कुरकुरे फार आवडतात आणि त्याचे आजोबा त्याला रोज कुरकुरे आणून देतात. दिवसातून तो 2 ते 3 तास टीव्ही समोर बसलेला असतो. जेवताना तर तिला टीव्ही लागतोच आणि शाळेचा अभ्यास खूप जास्त आहे. तो त्याला झेपत नाही आणि त्यामुळे त्याला ट्युशन्स लावलेले आहेत आणि तो साधारण 5 तास 4:30 ते 5 तास शाळेत बसतो आणि नंतर 3 तास ट्युशनमध्ये बसतो आणि त्याचा परिणाम तुमच्या समोर दिसतोय, की अभ्यासामुळे त्याला खेळायला वेळच मिळत नाही. सो आता या प्रॉब्लेममध्ये त्याचे पालक आणि काही अंशी त्याचे शिक्षक त्याला मदत करू शकतात. सो पालक काय मदत करू शकतात? त्याचा शारीरिक जे त्याचे श्रम व्हायला हवेत ते होत नाहीयेत. अ,
त्याला जेवताना टीव्ही लागतो. जेवताना टीव्ही बघणं ही एक अतिशय वाईट सवय आहे, जी आजकालच्या मुलांना सगळ्यांना दिसतीये. सो इथे पालकांचा खूप मोठा सहभाग आहे, की त्यांनी त्याला जेवताना टीव्ही बघू द्यायचा नाहीये. त्याचा स्क्रीन टाईम जो आहे, या वयामध्ये मुलांनी ऑलरेडी जिथे ऑनलाईन शाळा चालू आहे, तिथे ऑलरेडी स्क्रीन टाईम वाढलेला आहे आणि त्यातून 2 ते 3 तास टीव्ही आणि जेवताना टीव्ही. इथे पालकांना हस्तक्षेप करणं आवश्यक आहे आणि शाळेमध्ये पालक आणि शिक्षक दोघांनी मिळून बघायला पाहिजे, की या मुलाला इतक्या कमी वयामध्ये ट्युशन लावण्याची गरज का पडतेय? या मुलाला स्पेसिफिक काही कुठल्या एका विषयात प्रॉब्लेम आहे का? इथे आपले जे पालक आहेत, ते येऊन शिक्षकांशी चर्चा करू शकतात, की आमच्या या मुलाला या या ठराविक विषयामध्ये आम्हाला वाटतं, की गती नाहीये. पण त्याला इतक्या कमी वयात ट्युशन लावणं हे सोल्युशन आहे का? हे त्या पालकांनी त्या शिक्षकांशी भेटून ठरवणं आवश्यक आहे. अनेक वेळा मुलामध्ये प्रॉब्लेम काहीच नसतो, पण ते ज्याला आपण रॅट रेस म्हणतो, की त्या रोहनच्या मित्राला जास्त मार्क आहेत आणि रोहनला कमी आहेत म्हणून ते ट्युशन लावली जाते. सो ही रॅट रेसमध्ये या मुलांचा खूप वेळ वाया जातोय आणि त्याचा परिणाम म्हणून अनेक मुलं तुम्हाला स्थूल होताना दिसतात. आणि या वजनामुळे त्याला सगळे आरोग्याचे खूप सारे प्रॉब्लेम्स होणार आहेत आणि आता त्याचे पाय वजनामुळे दुखायला लागलेत. दुसरं एक उदाहरण आहे, याला आपण म्हणूया तेजस. तेजसची उंचीच वाढत नाहीये. त्याला भूकच लागत नाही. भूक लागत नाही असं पालकांचं म्हणणं आहे. तो सकाळी शाळेमध्ये जाण्याच्या अगोदर चहा-पोळी खातो. दुपारी शाळेमध्ये भाजी-पोळी खातो. संध्याकाळी बिस्किट खातो आणि रात्री थोडासा भात खातो. आणि आई-वडील म्हणतात, की डॉक्टर त्याला टॉनिकचं औषध द्या. तो काहीच खात नाही, काहीच खात नाही, काहीच खात नाही. मात्र तुम्ही जर या सगळ्या त्याच्या डायटमध्ये, त्याच्या आहारामध्ये जर तुम्ही बघितलत, पालक म्हणून काय आणि जर तुम्ही शिक्षक आहात आणि कधी तुम्ही त्याचा डब्बा उघडून बघितलात, तर तुम्हाला दिसेल, की तो डब्यामध्ये कधी-कधी चिप्स आणतो. आणि या चहा-पोळीमध्ये प्रथिनांचा समावेश नाहीये. भाजी-पोळीमध्ये प्रथिनांचा समावेश मुळीच नाहीये. बिस्किटात प्रथिनं नाहीयेत आणि भातामध्ये देखील प्रथिनं नाहीयेत. सो याच्या आहारामध्ये प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं नाहीच आहेत. जर आहारामध्ये प्रथिनं नाहीये, तर त्याची वाढ कशी होणार? दुसरी गोष्ट म्हणजे त्याला खेळायला अभ्यासामुळे वेळ मिळत नाही, असं त्याचं म्हणणं आहे. मात्र हा पण मुलगा 3 ते 4 तास टीव्ही समोर बसलेला असतो आणि त्या टीव्हीचा टाईम जर तुम्ही कमी केला, तर त्याला खेळायला वेळ मिळणार आहे. सो इथे पालकांनी हस्तक्षेप करणं आवश्यक आहे. हा मुलगा उन्हात जात नाही आणि तुम्हाला माहिती आहे, की गेली 2 वर्ष आपली मुलं उन्हात न गेल्यामुळे त्यांच्या रक्तातली जीवनसत्वाची पातळी कमी झाली आहे आणि अनेक मुलं सध्या पाय दुखतात, मसल क्रॅम्प येतात, जिना चढताना दम लागतो, असे सगळे कंप्लेंट्स तुम्हाला सांगतात या लॉकडाऊनच्या कालावधीत. सो उन्हात न जाणं हे देखील त्याची भूक न लागणं आणि उंची न वाढणं याला काही अंशी कारणीभूत आहे. हा मुलगा शाकाहारी आहे आणि त्याच्या आहारामध्ये प्रथिनांचा आहार खूपच कमी आहे. तिसरं उदाहरण आहे, आता हा राहुल म्हणूयात आपण याला, जो छोटा मुलगा दिसतो. या राहुलची उंचीच वाढत नाहीये. गेले 1 वर्ष हा एकाच मापाचे कपडे घालतोय. आणि त्याच्या वर्गातली सगळी मुलं मोठी दिसायला लागली आहेत. त्याचा लहान भाऊ त्याच्यापेक्षा मोठा दिसायला लागलाय आणि याच्या वर्गातल्या शिक्षकांनी त्याला सांगितलं, की "अरे, तू मागच्या वर्षी रांगेमध्ये अ, 5 नंबरला असायचास, आता तू 3 नंबरला होतास आणि आता तू यावर्षी रांगेमध्ये पहिल्या नंबरला उभा राहतोयस. इतर तुझी मुलं वर्गातली वाढतायत आणि तुझी उंची वाढत नाहीये." आणि मग हा डॉक्टरांना भेटायला आला, की माझी उंची का नाही वाढत आहे? सो अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे शारीरिक प्रॉब्लेम आजकाल मुलांमध्ये बघायला मिळतात, उंचीचे, वजनाचे. तर हे प्रॉब्लेम्स आपल्याला लवकर कसे लक्षात येतील? तर यासाठी पालकांचं एक सगळ्यात मोठं योगदान आहे, की प्रत्येक मुला-मुलीचं दर 6 महिन्यांनी वजन आणि उंची ही मोजली गेली पाहिजे आणि ती कुठेतरी लिहून ठेवली गेली पाहिजे. दर 6 महिन्याला आपण आपल्या बालरोग तज्ञांकडे काही ना काही कारणांनी जात असतो. सर्दी, खोकला असेल, जुलाब असेल, उलटी असेल किंवा लसीकरण असेल. तर या 6 महिन्याच्या व्हिजिटला आपल्याला वजन उंची मोजून ती कुठेतरी लिहून ठेवणं आवश्यक आहे. आणि फक्त लिहून उपयोग नाहीये. एक ग्रोथ चार्ट किंवा उंचीचा वाढीचा तक्ता असतो. तो तक्ता जर तुम्हाला त्याच्यावर त्याच्या नोंदी करता आल्या, तर तुम्हाला लक्षात येतं, की तुमचा मुलगा किंवा मुलगी वाढत नाहीये. आता याच्यात शिक्षकांचा काय सहभाग आहे? शिक्षकांचा सहभाग जसं मी तुम्हाला सांगितलं, की पहिली गोष्ट शिक्षकांना खास करून जे स्पोर्ट्स टीचर आहेत, क्रीडा शिक्षक, त्यांना माहिती असतं, की रांगेमध्ये मुलांना उभं केल्यावर हा मुलगा कन्सिस्टंटली गेले 3-4 वर्षे हा पुढे-पुढे सरकत चाललाय. इतर मुलं वाढतायत, पण हा वाढत नाहीये. आणि इतर मुलं आणि या मुलातला फरक वाढत चालला. सो क्रीडा शिक्षकांना या गोष्टी फार लवकर लक्षात येतात. दुसरी गोष्ट म्हणजे अनेक शाळांमध्ये मी बघतो जे प्रगती पुस्तक असतं. या प्रगती पुस्तकावर शाळेमध्ये पहिल्या दिवशी जेव्हा शाळा चालू होते, त्या दिवशीची वजन आणि उंची
मोजून लिहिण्याची पद्धत असते अनेक शाळांमध्ये. आणि जेव्हा शाळा संपते किंवा शाळेच्या मधल्या जी दिवाळीची सुट्टी असते, तर दिवाळीच्या सुट्टीत घरी जाण्याच्या अगोदर पण एकदा वजन उंची. सो 6-6 महिन्याला जर 2 उंचीच्या नोंदी आपल्या मुलाच्या असतील आणि त्या प्रगती पुस्तकावर लिहिलेल्या असतील, तर गेल्या 3-4 वर्षातली प्रगती पुस्तकं जर आपण बघितली, तर त्यात तुम्हाला दिसतं की दर 6-6 महिन्याला मुलाची वाढ किती चालू आहे आणि ही वाढ योग्य आहे की नाही, हे पालक आणि शिक्षक म्हणून तुम्हाला पण लक्षात येतं. दर 6 महिन्याला आपल्या मुलाची, बालकाची उंची ही 2.5 सेंटीमीटर किंवा 1 इंच दर 6 महिन्याला वाढलीच पाहिजे. जर 1 इंचापेक्षा ही वाढ कमी असेल, तर नक्की आपल्या बालकाला तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याची गरज आहे. याशिवाय जर वर्षभरात त्याच्या कपड्यांचं माप आणि बुटाचं माप जर बदललेलं नसेल, तर याचा अर्थ आपल्या मुलाची वाढ थांबली आहे, मुलीची वाढ थांबली आहे आणि त्याला डॉक्टरांना दाखवण्याची आवश्यकता असू शकते. हा निळ्या रंगाचा जो चार्ट आहे, हा आहे मुलांचा. ब्लू फॉर बॉईज, याच्यावर उंची आणि वजनाच्या नोंदी आपण करत असतो. आणि हा जो पिंक किंवा गुलाबी रंगाचा जो चार्ट आहे, या गुलाबी चार्टवर आपण मुलींची उंची आणि वजन नोंदी करून ठेवत असतो. या नोंदी कशा करायच्या तुम्हाला मी एक उदाहरण दाखवतो. आता हा एक मुलगा आहे, याची उंची तुम्हाला दिसतीये की वरती उंचीच्या चार्टवर तुम्ही वरती बघा. सगळ्यात बुटक्या किंवा सगळ्यात कमी उंचीच्या मुलाच्या लाईनीवर तो आज दिसतोय आणि आई-वडिलांना वाटतं याची उंची कमी आहे आणि तुम्ही गेल्या 3 वर्षातली प्रगती पुस्तकं तुम्ही बघितलीत आणि त्याची उंची त्या वयासाठी या चार्टवर नोंदवलीत आणि ती तुम्हाला हे डॉट जर तुम्ही बघितले मागे तुम्ही प्लॉट करत गेलात, तर या उंचीच्या नोंदींमध्ये तुम्हाला लक्षात येते की पूर्वी तो मुलगा 100 पैकी 25 नंबरवर उंचीमध्ये होता आणि आता हळू त्याची वाढ कमी होत चालली आणि तो इतर मुलांच्या तुलनेत कमी वाढतोय. सो इथे या वजन उंचीच्या नोंदींचा आपल्याला खूप फायदा होतो. मुला-मुलींची उंची कुठपर्यंत वाढते? पूर्वीपासून हा एक गैरसमज चालत आला आहे, की मुलांची उंची 21 वर्षापर्यंत वाढते, मुलींची उंची 18 वर्षापर्यंत वाढते. हे एक गैरसमज आहे. हा एक गैरसमज आहे. कारण आजकाल मुलं आणि मुली तुम्ही बघताय, की लवकर वयात येत चालली आहेत. प्युबर्टी किंवा पौगंडावस्था, किशोरावस्था लवकर झाल्यामुळे आपल्या मुला-मुलींची उंची आजकाल लवकर थांबतीये. त्यामुळे मुलींची उंची ही साधारण 14 वर्षापर्यंत वाढून आजकाल थांबताना दिसतीये. सो साधारण 8वी-9वीच्या नंतर मुली वाढताना दिसत नाहीत. त्यामुळे तुमच्या वर्गातल्या ज्या 5वी, 6वी, 7वीच्या मुली आहेत, त्यांच्यावर जर आपण लक्ष केंद्रित केलं, की त्यांच्यातली कोण अशा मुली आहेत ज्यांची उंची आणि वजन व्यवस्थित वाढत नाहीये. त्यांना पाळी चालू होण्याच्या अगोदर किंवा पाळी चालू झाल्यानंतर 1-2 वर्षापर्यंत त्यांना उंची वाढवण्यासाठी योग्य आहार, व्यायाम आणि काही औषधांच्या मदतीने त्यांची उंची आपण नक्की वाढवू शकतो. मुलांची उंची साधारण 16 ते 17 वर्षापर्यंत वाढते आणि साधारण कंठ फुटल्यानंतर वर्षभरामध्ये त्यांची उंची थांबते आणि मुलींची उंची त्यांना मासिक पाळी किंवा महिना सुरू झाल्यानंतर 1.5 ते 2 वर्षांमध्ये आजकाल आम्ही बघतो की मुलींची उंची थांबून जाते. जर या मुली लवकर वयात आल्या तर साहजिकच त्यांची उंची लवकर वाढून लवकर थांबणार आहे. तुम्ही लक्षात घ्या, एखाद्या मुलीला समजा पूर्वी, आता मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा मुलींना 8व्या इयत्तेमध्ये मासिक पाळी सुरू व्हायची. सो या मुली 9वी 10वी इयत्तेपर्यंत त्यांची उंची वाढायची. आजकाल आम्ही बघतोय की 6व्या 7व्या इयत्तेतल्या मुलींना पाळी सुरू होते आणि त्यांची उंची पाळी सुरू झाल्यानंतर जर एखाद्या मुलीला 6व्या इयत्तेत पाळी सुरू झाली, तर तिची 7व्या किंवा 8व्या इयत्तेत उंची वाढायची थांबून जाते. आणि त्यामुळे अ, पाळी सुरू झाल्यानंतर 2 ते 3 वर्षानंतर उंची वाढवणं हे शक्य होत नाही. सो पालकांना माझी एक अशी एक कळकळीची विनंती आहे, की आपल्या मुलींच्या उंचीसाठी जर आपल्याला काही व्यायाम किंवा आहार या संबंधात काही प्रयत्न करायचे असतील, तर ते साधारण 4थी इयत्ता ते 8वी इयत्ता याच्यामध्ये आपल्या मुला-मुलींनी भरपूर व्यायाम करणं अपेक्षित आहे. कारण 8व्या इयत्तेनंतर विशेष उंची वाढणं अपेक्षित नाहीये. आहारामध्ये प्रथिनांचा समावेश असणं आवश्यक आहे. ज्या शाळांमध्ये अनेक शाळांमध्ये नाशिकमध्ये जे शालेय आहार दिला जातो किंवा शाळेमध्ये कॅन्टीन्स असतात जिथे मुलं जाऊन त्यांचा आहार घेतात. सो त्याच्यामध्ये प्रथिनं आहेत की नाही, प्रोटीन्स म्हणजे आपल्या डाळी, उसळी, मोड आलेली कडधान्य, सोयाबीन, पनीर आणि तुम्ही जर नॉन-व्हेज खात असाल तर अंडी आणि नॉन-व्हेज याचा समावेश तुमच्या आहारात असेल, तर तुम्हाला प्रोटीन्स मिळतील. जी मुलं सकाळचा नाश्ता, न्याहारी किंवा ब्रेकफास्ट करत नाहीत, त्यांच्या जेवणामध्ये या प्रोटीन्सची डेफिशियन्सी आम्हाला बघायला मिळते. सो आपल्या बालकांना ब्रेकफास्ट किंवा सकाळची न्याहारी करणं हे खूप आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये प्रथिनांचा समावेश कसा करता येईल, हे प्रत्येक पालकांनी बघणं आवश्यक आहे.
आयर्न किंवा लोह जे आपल्याला उंची वाढीसाठी आणि रक्तवाढीसाठी आवश्यक आहे. हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर लोह आहे. सो जर तुम्ही माझ्यासारखे शुद्ध शाकाहारी असाल तर तुम्हाला भरपूर हिरव्या पालेभाज्या खाणं आवश्यक आहे आणि भरपूर डाळी आणि उसळी खाणं आवश्यक आहे, जेणेकरून लहानपणी तुमची हाडं आणि तुमचे स्नायू मजबूत होतील आणि मोठेपणी जे आपण म्हणतो की मणक्याचे आजार झाले, ऑस्टिओपोरोसिस झाला, लवकर हाडं तुटतात, फ्रॅक्चर होतात, कंबर लचकते. सो लहानपणी या आहारामध्ये जर हे सगळे समावेश तुमच्या मुलाच्या, मुलीच्या आहारात असतील, तर भविष्यात होणारे हाडांचे आजार त्यांना होणार नाहीत. कॅल्शियम अतिशय महत्वाचं आहे. सूर्यप्रकाशात तुमच्या मुला-मुलींनी कमीत कमी आठवड्यातले 5 दिवस तरी सूर्यप्रकाशात जाऊन खेळणं आवश्यक आहे आणि हा सूर्यप्रकाशात जे तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळणार आहे, त्याच्याने तुमच्या आहारातलं कॅल्शियम हे शोषलं जातं रक्तामध्ये आणि रक्तातून ते हाडांपर्यंत पोहोचतं. फक्त कॅल्शियमच्या गोळ्या खाऊन कॅल्शियम वाढत नसतं. त्यासाठी तुम्हाला उन्हात जाऊन व्यायाम करणं फार जास्त आवश्यक आहे. मला आठवतं आमचे उगले सर, डॉक्टर कैलास सर आम्हाला हात धरून याच्यापर्यंत ग्राउंडपर्यंत घेऊन जायचे. आपल्या भालेकर हायस्कूलच्या ग्राउंडवर आणि तिथे आमचा खेळाचा तास आठवड्यातले 2 ते 3 वेळा असायचा. आम्ही 45 मिनिट खेळायचो आणि कधी-कधी शाळा सुटल्यावर पण परत जाऊन खेळायचो. आमच्या वेळी आई-वडिलांना आमचे कान पकडून घरी घेऊन यावं लागायचं, की खेळणं खूप झालं आता घरी आहे. आजकाल परिस्थिती उलटी दिसते, की आई-वडिलांना सांगायला लागतं मुलाला, की तो मोबाईल बाजूला ठेव आणि घराच्या बाहेर जा खेळण्यासाठी. सप्लिमेंट्स देणं ही चांगली गोष्ट आहे का? सो तुमच्या आहारामध्ये जर हे सगळे घटक समाविष्ट असतील, तुमचा सर्व समावेशक आहार असेल, तर कॅल्शियमच्या गोळ्या किंवा प्रोटीन पावडर बाहेरून घेणं आवश्यक नाहीये. सो प्रत्येक मुलाला बाहेरून सप्लिमेंट्स घेणं मुळीच गरजेचं नाहीये. भूकवाढीची औषधं तर मी अगदी सगळ्यांना डिस्करेज करीन. भूकवाढीचं औषध घेण्यापासून तुम्हाला मी सगळ्यांना परावृत्त करीन. कारण या भूकवाढीच्या औषधांनी फक्त शरीरातली चरबी वाढते आणि चरबी वाढीच्या वयात जर शरीरात जास्त वाढली, तर भविष्यात जाऊन तुम्हाला डायबिटीज, ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉल अशा प्रकारचे आजार होतात. सो जे मुलं माझ्याकडे 2013, 14, 15 मध्ये वजन वाढवण्यासाठी टॉनिकची औषधं घेण्यासाठी आली होती, भूकवाढीची औषधं घेण्यासाठी आली होती, ती सगळी मुलं आता माझ्याकडे 2019, 20, 21 ला वजन कमी करण्यासाठी येतात. सो वजनाचे प्रॉब्लेम्स लहान मुलांमध्ये आजकाल खूप बघायला मिळतात. सो भूकवाढीची औषधं कृपया आपल्या मुला-मुलींना देऊ नका. कुठल्या व्यायामाने वजन आणि उंची वाढते? सो घराच्या बाहेर जाऊन आउटडोअर एक्सरसाइज ॲट कमीत कमी 40 मिनिट रोजचा व्यायाम तुमचा झाला पाहिजे आठवड्यातले 5 दिवस. त्याच्यामध्ये योगासनं चालतील, सायकल चालवणे, धावणे. परवा गोगटे सरांच्या ह्याच्यात मी एक छान शब्द ऐकला, धावणे आणि पळणे यातला फरक परवाच आपण शिकलो. सो धावायला जाणं हा एक चांगला व्यायाम असू शकतो. लटकण्यानी किंवा लोंबकाळणाऱ्यांनी आपल्याला अप्पर बॉडी म्हणजे आपल्या खांद्याचे स्नायू बळकट होतील नक्कीच, पण त्यांनी उंचीला विशेष फायदा होत नाही. आणि वजनं उचलण्याचे जे व्यायाम आहेत, ते वाढीच्या वयात शक्यतो करूच नाही. त्यामुळे मला जे प्रश्न विचारतात, की 8वी, 9वी, 10वी मुलं, की मी जिमला जाऊ शकतो का? तर जिमला गेल्यानंतर मुख्यत्वे जे आपण वेट लिफ्टिंग किंवा वेट बेअरिंग एक्सरसाइजेस करतो, ते वाढीच्या वयात करून आपल्याला चालणार नाहीये. त्यामुळे जोपर्यंत आपली उंची वाढतीये, तोपर्यंत मोकळ्या मैदानात जाऊन व्यायाम करणं हे जास्त श्रेयस्कर आहे. व्हिटॅमिन डी तुम्हाला सूर्यप्रकाशात मिळतं. पण जर काही कारणाने तुम्हाला सूर्यप्रकाशात जाणं शक्य नसेल, तर मशरूम्स जे असतात, मशरूममध्ये देखील ड जीवनसत्व आहे, चीजमध्ये ड जीवनसत्व आहे आणि जर तुम्ही मासे किंवा फिश खात असाल किंवा सी फूड खात असाल, क्रॅब्स, लॉबस्टर, कोळंबी खात असाल, तर त्याच्यात देखील तुम्हाला ड जीवनसत्व मिळतं, जे हाडांच्या वाढीला मदत करतं. स्थूलता किंवा ओबेसिटीचं प्रमाण खूप वाढतंय आणि मला आठवतं माझ्या वर्गामध्ये आमच्या 55 मुलांच्या वर्गामध्ये 1 किंवा 2 मुलं अशी होती ज्यांचं वजन जास्त होतं. आता मात्र परिस्थिती अशी आहे की 60 मुलांच्या वर्गामध्ये जवळ-जवळ 10 ते 15 मुलांना स्थूलतेचा हा प्रॉब्लेम आपल्याला दिसतोय आणि हे स्थूलतेचं जे प्रमाण आहे हे सर्व स्तरांमध्ये, सर्व शाळांमध्ये, खेड्यात, शहरांमध्ये, मेट्रोपॉलिस सिटीजमध्ये, मोठ्या-मोठ्या शहरांमध्ये देखील हे सर्व ठिकाणी स्थूलतेचं प्रमाण वाढत चाललंय. या स्थूलतेने लहान मुलांच्या गुडघ्यांवर आणि कमरेवर अतिरिक्त प्रमाणाचा लोड किंवा भार येतो आणि यांना गुडघे दुखतात, जिना चढताना दम लागतो. ही मुलं अनेक वेळा रात्री घोरतात, त्यांची झोप पूर्ण होत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना दिवसा शाळेमध्ये झोप येते. सो आपण सगळे शिक्षक जर आपल्या वर्गामध्ये अशी कोणी मुलं असतील, जी शाळेत बसल्या-बसल्या
डुलक्या घेतात, पेंगतात, झोपतात, अशा मुलांना त्यांच्या पालकांना तुम्हाला सांगायला पाहिजे, की ही मुलं रात्री जर घोरत असतील, तर यांच्या घोरण्यामुळे त्यांना रात्री त्यांची झोप पूर्ण होत नाही. कार्बन डायऑक्साईड हा जो वायू आहे, जो त्यांच्या घोरण्यामुळे फुफ्फुसात जास्त साचतो आणि त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती कमी होते. घोरणाऱ्या मुलांना शाळेमध्ये मार्क कमी मिळतात आणि ही मुलं दिवसा शाळेमध्ये डुलक्या काढतात. सो जर ही डुलक्या काढणारी कोणी मुलं असतील, ती मुद्दामून डुलक्या काढत नाहीयेत किंवा तुमचं व्याख्यान, तुमचं लेक्चर बोरिंग आहे म्हणून झोपतात, अशातला भाग नाहीये. त्यांना कदाचित स्लीप ऑब्स्ट्रक्टिव्ह ॲपनिया किंवा OSA ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचा एखादा आजार असू शकतो, ज्याच्यामुळे ती शाळेमध्ये पेंगत असतील किंवा झोपत असतील. स्थूल मुलींना पाळी अनियमित येते, चेहऱ्यावर अतिरिक्त केस आणि पिंपल्स येतात, ज्याला आपण PCOD असं म्हणतो. पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज हा आजार आजकाल स्थूल मुलींमध्ये अतिशय कमी वयात, म्हणजे अगदी 13, 14, 15 वर्षाच्या मुलींमध्ये हा आजार बघायला मिळतोय. ही सगळी शालेय वयोगटातली मुलं तुमच्या समोर आहेत आणि या सगळ्यांमध्ये एक सामायिक एक फॅक्टर म्हणजे या सगळ्यांचं वजन जास्त आहे आणि यांच्या मानेवरची त्वचा जी आहे ती काळी काळी झालेली आहे. सो स्थूल मुलींना ज्यांची अशी मान काळी काळी होत आहे, या मुलांना लवकर वयामध्ये मधुमेह, टाईप 2 डायबिटीस होण्याची शंका नाही, खात्री आहे. सो या सर्व मुलांना अजून 5 ते 7 वर्षांमध्ये ही सगळी मुलं डायबिटीसची लक्षणं घेऊन डॉक्टरांकडे पोहोचणार आहेत. सो या मुलांना आता ताबडतोब वजन कमी करून हा डायबिटीसचा धोका टाळणं सहज शक्य आहे. पालकांना ही स्लाइड अतिशय महत्वाची आहे. आधी केले मग सांगितले. अनेक वेळा वडील बिचारे थकून येतात, काउचवर बसतात आणि मग ते काउचवर बसून टीव्ही ऑन करतात आणि मग त्यांची आई त्यांना पाणी आणून देते आणि तिथेच सोफ्यावर बसून जेवण करतात आणि मुलांकडून अपेक्षा अशी केली जाते की तू जेवताना टीव्ही बघू नको. किंवा आई वडील स्वतः व्यायाम करत नाहीत आणि मुलांना सांगतात की तू सकाळी लवकर उठलं पाहिजे, व्यायाम केला गेला पाहिजे. सो लहान मुलं ही, मी नेहमी सांगतो की माकडांसारखं अनुकरण करतात. सो तुम्हाला मुलांना शिकवण्याची गरजच नसते. जर तुम्ही स्वतः हे सगळ्या गोष्टी करत असाल, जर वडील स्वतः जेवणाच्या अगोदर एक काकडी, टमाटा, गाजर कच्चा चिरून खाताना जर मुलं बघत असतील, तर मुलं पण त्यांचं अनुकरण करणार. जर मुलं बघतात की माझी आई सकाळी उठून योगासनं करते, तर ती मुलं देखील करणार आहेत. सो आधी केले मग सांगितले. हा PCODच्या आजाराबद्दल मी थोड्या वेळापूर्वीच बोलत होतो की आजकाल मुलींमध्ये हा आजार खूप कॉमन आहे आणि या आजाराचं भविष्यात जाऊन आणखीन एका मोठ्या आजारात रूपांतर होतं आणि ते म्हणजे वंध्यत्व किंवा इनफर्टिलिटी. सो या स्थूल मुली ज्यांना पाळी नियमित येत नाही आणि शरीरावर, खास करून चेहऱ्यावर अतिरिक्त प्रमाणात केस येतात. चेहऱ्यावर तारुण्य पिट्टिका म्हणजे पिंपल्स हे थोड्याफार सर्व मुलींना येणार आहेत. वय वर्ष 12, 13, 14, 15 या वयोगटात थोडेफार पिंपल्स किंवा तारुण्य पिट्टिका येणं ठीक आहे, पण खूप मोठ्या तारुण्य पिट्टिका आणि त्याच्यासोबत मुलींना पाळी अनियमित होणं हे या आजाराचं एक लक्षण आहे आणि हा आजार वेळेत नियंत्रणात आणला तर या मुलींना भविष्यात इनफर्टिलिटी ला सामोरं नाही जावं लागत. सो पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज म्हणजे या मुलींच्या बीजांडांमध्ये, ओव्हरीजमध्ये असे मोठे बुडबुडे किंवा बबल्स किंवा सिस्ट तयार होतात आणि त्यांची मासिक पाळी ही अनियमित होते. याच्यामध्ये काही प्रमाणात हा आजार अनुवांशिक किंवा जेनेटिक असतो. आत्याला किंवा मावशीला हा आजार असेल, आईला असेल तर हा मुलींना होण्याची शक्यता असते. त्याच्यात पाळी अनियमित असते, चेहऱ्यावर खूप सारे केस आणि पिंपल्स येतात आणि बीजांडांमध्ये मोठ्या प्रमाणात सिस्ट तयार होतात. सो याच्यामध्ये आपण काय, आता ही एक विद्यार्थिनीचा एक फोटो तुमच्या समोर आहे, जिला वजन जास्त आहे, मानेवरची त्वचा काळी झालेली आहे आणि चेहऱ्यावर तुम्ही बघताय की केसांची वाढ खूप जास्त झालेली आहे. सो वजन कमी केल्यावर आणि जीवनशैलीमध्ये बदल केल्यानंतर जवळजवळ आमच्या अनुभवात 50 ते 60% या PCODचे सिम्पटम्स किंवा ही लक्षणं ही फक्त वजन कमी केल्यावर निघून जातात. सो इथे क्रीडा शिक्षकांचं फार मोठं योगदान आहे की या मुलींना कधी कधी काय होतं, वजन खूप जास्त असल्यामुळे ही मुलं बाजूला पडून जातात की तू जाड आहेस, तू काय क्रिकेटमध्ये भाग घेणार. सो अशा मुलींना त्यांना आवडेल असा, त्यांना झेपेल असा एखादा व्यायाम देऊन त्यांना या फिजिकल ऍक्टिव्हिटीमध्ये कसं आपल्याला समाविष्ट करता येईल
हे खूप महत्वाचं आहे. जीवनशैलीतल्या बदल मध्ये व्यायाम हा एक फार छोटा मुद्दा आहे. व्यायामाच्या जोडीने योग्य आहार हा जास्त महत्वाचा आहे आणि काही औषधांच्या सहाय्याने देखील आपल्याला या आजारावर मात करता येते. आपल्या मुला-मुलींना जेव्हा आपण फास्ट फूड किंवा जंक फूड पदार्थ देतोय, तेव्हा ही सगळी पालकांना माझी विनंती आहे, की हे जे लेबल्स आहेत ना, आपल्या पॅकेट फूडमध्ये पाकिटात मिळणाऱ्या पाकीटबंद पदार्थांच्या या रॅपर्सवर भारत सरकारनी ही माहिती लिहिणं कंपल्सरी केलंय. सो ही माहिती तुम्हाला दिसते, की त्याच्यामध्ये किती कॅलरीज आहेत, किती चरबी आहे, सोडियम म्हणजे मिठाचं प्रमाण किती आहे. आता या एका मॅगीच्या पाकिटात तुम्ही बघताय, की किती मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स म्हणजे पिष्टमय पदार्थ किती आहेत, चरबी खूप सारी आहे, कोलेस्टेरॉल आहे. फायबर्स आहेत का? अतिशय कमी प्रमाणात फायबर्स आहेत. सो तुम्हाला माहिती आहे, की फायबर समाविष्ट नसतील जेवणामध्ये, तर बद्धकोष्ठ म्हणजे संडासला कडक होणे हा आजार होतो. आणि आजकाल मुला-मुलींमध्ये एकतर पाणी पिण्याचं प्रमाण कमी आहे. फास्ट फूड, बेकरी पदार्थ आणि जंक फूड हे पाकीटबंद पदार्थ ज्याच्यात फायबरचं प्रमाण काहीच नाहीये. त्याच्यामुळे अनेक मुलांना त्यांचं पोटच साफ होत नाही. आणि जर सकाळी पोट साफ झालं नाही, तर भूक लागत नाही. आणि भूक न लागल्यामुळे मग आई-वडील म्हणतात, की माझा मुलगा जेवतच नाही. सो जर त्याच्या आहारामध्ये फायबर्सचं प्रमाण वाढवलं, म्हणजे तुम्हाला समजा आठवड्यातून एकदा तुमच्या मुला-मुलीला मॅगी द्यायचं आहे, तर त्या मॅगीमध्ये तुम्ही भाज्या समाविष्ट करू शकता. सो त्या मुलांना ही अट टाकायची, की तुम्हाला जर मॅगी खायचं असेल, तर त्याच्यामध्ये भाज्या टाकणं कंपल्सरी आहे. याच्यामध्ये खूप सारे प्रिझर्व्हेटिव्हज म्हणजे हा मॅगीचा जो केक आहे, जी वडी आहे, ती अनेक महिने खराब होत नाही किंवा तुमची बिस्किटांना अनेक महिनोन-महिने बुरशी लागत नाही. पण तुमच्या आईने किंवा तुमच्या घरात बनवलेली जी चपाती आहे, ती चपातीला मात्र आज केलेल्या चपातीला दुसऱ्या दिवशी बुरशी लागते. मग ही मॅगी आणि ही बिस्किटं का खराब होत नाहीत? कारण त्याच्यामध्ये खूप सारी केमिकल्स अशी टाकलेली आहेत, अशी रासायनिक पदार्थ टाकले ज्याच्याने हे खराबच होत नाहीत पदार्थ. सो हे तुम्हाला मुलांना सांगितलं गेलं पाहिजे. या कुरकुरेमध्ये तुम्ही बघाल एका पाकिटात 600 किलो कॅलरीज आहेत. या 600 कॅलरीजमध्ये त्याचं पोट भरून जातं आणि मग तो पोळी भाजी खात नाही तो मुलगा. सो फास्ट फूडचा काहीतरी नियम आपल्या मुला-मुलींना घालणं आवश्यक आहे. अनेक मुलांना हा एक प्रश्न असतो, की मी 8वीत आहे, 9वीत आहे किंवा 10वीत आहे आणि माझ्या मित्रांना मिशी यायला लागली आणि मला मिशी नाहीये. सो याच्यामध्ये आम्ही नेहमी सांगतो, की सगळे आंबे ज्याप्रमाणे एप्रिल महिन्यातच पिकत नाहीत, काही आंबे मेमध्ये, जूनमध्ये पण पिकतात. तसं सर्व मुलांना मिशी एकत्र येत नाही. काही मुलांना 8वी इयत्तेत मिशी दिसेल, तर काही मुलांना 11वी 12वी पर्यंत हळू फिकट मिशी दिसायला लागते. सो सगळ्या मुलांमध्ये ही प्रक्रिया एकत्र होत नाही. त्यामुळे थोडासा पेशन्स ठेवणं, थोडीशी वाट बघणं आवश्यक आहे. या सगळ्या मुला-मुलींनी डॉक्टरांना कधी भेटायला पाहिजे? जर उंची खूप कमी असेल तर. जर रात्री झोप लागत नाहीये आणि दिवसा खूप झोप लागतीये तर. ही मुलं वर्गात झोपतायत तर. वजन खूप वाढतंय, सतत डोकं दुखतंय, अशा मुलांनी डॉक्टरांना भेटायला पाहिजे. मुलांमध्ये जर छातीची वाढ होत असेल, स्तनांची गाठ काही-काही बॉईजमध्ये येते आणि पुन्हा हे स्पोर्ट्स टीचरना ह्या गोष्टी लगेच लक्षात येतात, की या मुलाला छातीमध्ये गाठ दिसते कारण टी-शर्टमध्ये ते मुलं धावतात किंवा स्पोर्ट्स मध्ये ते असतात मैदानात. आणि 15व्या वर्षापर्यंत जर किशोरावस्थेची चिन्ह नाही दिसली, तर यांनी डॉक्टरांना भेटायला पाहिजे. मुलींमध्ये 13व्या वाढदिवसापर्यंत किशोरावस्थेची काहीतरी चिन्ह दिसली पाहिजे. छातीचा आकार बदलताना दिसला पाहिजे आणि इतर सगळी वयात येण्याची चिन्ह 13व्या वर्षापर्यंत सुरुवात झालेली दिसली पाहिजे. दुसरा भाग आहे आता पुढचा भाग आपण थोडासा जलद गतीने घेणार आहे. तुमच्यासमोर हा एक 2 मुलांचा सीटी स्कॅन आहे. यातला जो डाव्या बाजूचा आहे तो एक 3 वर्षाच्या मुलाचा आहे, जो नॉर्मल मुलगा आहे आणि उजव्या बाजूचा जो आहे, तो एक एक्स्ट्रीमली निग्लेक्टेड म्हणजे ज्या मुलाचे आई आणि वडील सतत भांडतायत, वडील दारू पितायत, घरी येऊन आईला मारतायत आणि मुलाकडे मुळीच लक्ष नाहीये आणि मुलगा बिचारा एकटा बसून असतो आणि त्याच्याशी खेळायला कोणी नाहीये. सो आहार किंवा न्यूट्रिशन बद्दल आपण जे बोललो तितकंच जास्त किंवा त्याहूनही कदाचित थोडंसं जास्त महत्वाचं आहे. ते म्हणजे आई-वडिलांचं या बालसंगोपनामध्ये असलेलं लक्ष. सो हा सेन्सरी स्टिम्युलेशन आम्ही याला म्हणतो, की त्यांना एक त्यांच्या मेंदूला वाढीसाठी चालना मिळाली पाहिजे. आई आणि वडील कितीही त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये बिझी असले, तरी त्यांनी घरी आल्यानंतर एक अर्धा तास आपल्या मुलासाठी, मुलीसाठी काढला पाहिजे. जेवण करताना आपण एकत्र बसून
तुझ्या शाळेत काय झालं? आज माझ्या ऑफिसला अशी गंमत झाली. या छोट्या-छोट्या गोष्टी जर आपण मुलांशी बोललो, तर त्यांना त्याच्यातून खूप त्यांना वैचारिक खाद्य मिळतं आणि हे सेन्सरी स्टिम्युलेशन ज्याला आम्ही म्हणतो, त्याच्यानी मेंदूचा विकास होतो. सो सर्व पालकांना माझी विनंती आहे, की तुम्ही खूप बिझी असाल तरी तुमच्या पाल्यांसाठी अर्धा तास दिवसातून काढा आणि त्यांच्याशी गप्पा मारा. मला माहिती आहे तुम्ही हे सगळं तुम्हाला हे माहिती आहे, पण तरी मी तुम्हाला एकदा आठवण करून देतोय. कारण ऑटिझम नावाचा एक आजार आजकाल आम्ही खूप मुलांमध्ये बघायला मिळतोय. खास करून ज्या मुला-मुलींच्या घरात आजी-आजोबा नाहीयेत आणि दोन्ही आई-वडील संपूर्ण वेळ कामात असतात आणि त्यामुळे तो मुलगा किंवा मुलगी सतत टीव्ही समोर आहे, सतत मोबाईलमध्ये आहे. अशा मुला-मुलींमध्ये एक स्वमग्नता किंवा ऑटिझम नावाचा एक आजार आम्ही बघतोय. तर या आजाराची लक्षणं काय आहेत? तर ही मुलं किंवा या मुली डोळ्यात डोळे टाकून बघत नाहीत. सो पुअर आय कॉन्टॅक्ट. त्यांना शब्दांची गरजच वाटत नाही. त्यांना काही हवं असेल तर ते तिथे जाऊन उभे राहतात. पण तिथे फिंगर पॉइंटिंग ज्याला म्हणतो, बोटाने दाखवणं, की मला ही गोष्ट हवी आहे. ते फिंगर पॉइंटिंग त्यांच्यात नसतं. त्यांना वाक्य बनवायची गरज वाटत नाही. त्यांना इतर मुलांशी खेळण्याची गरज वाटत नाही. ती स्वतःतच एकटीच स्वमग्न असतात. मग त्यांना जर तुम्ही 3 गाड्या दिल्या कार्स, तर ते 3 कार फक्त एका रांगेत उभे करतील, आडवे करतील आणि ते एकटे-एकटेच खेळत बसतील. सो याला स्वमग्नता असं म्हणतात. आणि ही मुलं अनेक वेळेला असे पुढे-मागे डोलणे किंवा हात असे-असे हलवत राहणे अशी ज्याला आपण चाळे म्हणतो, तर असे चाळे करत बसतात. सो ही काही-काही लक्षणं अ, ही खास करून मोठ्या मुलांमध्ये नाही, मात्र जे प्रायमरी सेक्शन आहेत ना, 1ली ते 4थीच्या मुलांमध्ये जर ही लक्षणं दिसत असतील, तर ही कदाचित ऑटिझम नावाच्या एका आजाराची आहेत आणि हा आजार जर लवकर लक्षात आला, तर या आजाराची ट्रीटमेंट खूप सहजगत्या शक्य आहे आणि या मुलांना कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी नावाची थेरपी देऊन या मुलांना त्यांचे हे जे हा जो आजार आहे तो पूर्णपणे बरा करता येऊ शकतो. आणि यासाठीच छंद किंवा हॉबीज आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. मला माहिती आहे की अनेक शाळा आज नाशिकमध्ये अशा आहेत ज्यांना प्लेग्राऊंड नाहीये, पटांगण नाहीये. पण मग आपल्या शाळेमध्ये पटांगण नसेल तर आपल्या मुला-मुलींना हे पटांगण उपलब्ध करून देण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. या मुला-मुलींना मग शाळेव्यतिरिक्त छंद काय कुठल्या छंदांचे क्लासेस आपण ट्युशन लावण्यापेक्षा त्यांना एखाद्या गाण्याचा क्लास किंवा त्यांच्या आवडीनुसार एखाद्याला कदाचित डान्सचा क्लास आवडत असेल. सो हे छंद जोपासणं खूप जास्त त्यांच्या वैचारिक प्रगल्भतेसाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी खूप खूप मोलाचं आहे. झोपेबद्दल जास्त बोलण्याची गरज नाही. वयात येणाऱ्या मुलांना खूप खूप झोप आवश्यक असते आणि याच दरम्यान त्यांचा अभ्यास वाढत असतो आणि त्यामुळे त्यांना झोप कमी मिळते. तर हा एक थोडासा एक काय म्हणूयात कॉन्फ्लिक्ट आहे, की ज्या वयात त्यांनी जास्तीत जास्त झोपण्याची आवश्यकता असते, त्या वयात नेमकं त्यांना लवकर उठून त्यांचा अभ्यास करायला लागतो. सो या मुला-मुलींनी प्रयत्न करायला पाहिजे, की जर तुम्हाला सकाळी लवकर उठायला लागतंय आणि तुमची झोप पूर्ण होत नाहीये, तर दुपारच्या वेळेला एक 15 मिनिट ते 20 मिनिटाची आम्ही ज्याला पॉवर नॅप असं म्हणतो. दुपारी जेवणाच्या अगोदर जर तुम्ही 15 ते 20 मिनिट झोपू शकलात. 3 तास झोपण्याबद्दल मी बोलत नाहीये. 15 ते 20 मिनिट दुपारी जेवणाच्या अगोदर जर तुम्ही झोपू शकलात, तर त्याच्याने तुमची मेमरी खूप सुधारू शकते आणि अभ्यासात त्याचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. आजकाल प्रत्येक मनुष्य म्हणतो, की मला स्ट्रेस आहे, ताणतणाव आहे. तर ताणतणाव प्रत्येक क्षेत्रात आहे, अभ्यासात देखील आहे, विद्यार्थ्यांना देखील आहे. आणि मी नेहमी सांगतो 10वी आणि 12वी या आयुष्यातल्या सगळ्यात सोप्या परीक्षा आहेत. कारण खरी परीक्षा ही तुम्ही जेव्हा तुमचं शिक्षण पूर्ण करून बाहेर पडता, तेव्हा तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये, तुमच्या करिअरमध्ये तुमची खरी परीक्षा सुरू होते. तर हा कर्व्ह तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. हा जो ग्राफ आहे, की तुमचा परफॉर्मन्स म्हणजे तुमची कार्यक्षमता आणि तुमचा स्ट्रेस म्हणजे ताणतणाव. सो जसा ताण वाढायला लागतो तसा परफॉर्मन्स पण वाढतो. पण एका ठराविक मात्रेपर्यंत तुमचा स्ट्रेस वाढल्यावर तुमचा परफॉर्मन्स कमी व्हायला लागतो. सो तुमचा हा जो ऑप्टिमम झोन आहे, असा झोन ओळखा जिथे तुमचा स्ट्रेस असेपर्यंत तुमचा परफॉर्मन्स वाढणार आहे. आणि हा बिंदू ओळखा, कारण या बिंदूनंतर जर तुमचा स्ट्रेस वाढायला लागला, तर तुमचा परफॉर्मन्स खाली येणार आहे. सो अवाजवी ताण घेऊन तुमचे मार्क वाढणार नाहीयेत. स्ट्रेस मॅनेजमेंट यासाठी फार आवश्यक आहे. तिसरा टप्पा आहे तो म्हणजे सोशल डेव्हलपमेंट किंवा ज्याला आपण म्हणतो, की आपला सर्वांगीण विकासामध्ये आपल्या समाजाचा खूप मोठं हातभार आहे आणि ही सामाजिक जाण आणि सामाजिक विकास आपल्या मुलांचा करणं फार आवश्यक आहे.
आणि या सामाजिक विकासामध्ये जसे चांगले फॅक्टर्स किंवा चांगल्या गोष्टी आपली मुलं समाजातून शिकतात, तशीच काही व्यसनं देखील आपल्या मुलांपर्यंत पोहोचतायत. हा 2018 मध्ये भारतीय सरकारने पब्लिश केलेला हा काही डेटा मी तुम्हाला दाखवतोय, की भारतीय मुलांमध्ये वय वर्ष 15 ते 18 या टीनेजर्समध्ये 7% मुलं कुठल्या ना कुठल्या प्रकारचं टोबॅकोचं सेवन, मग ते स्मोकिंग असेल म्हणजे धूम्रपान असेल किंवा तंबाखू खाणं असेल. सो 7% भारतीय मुलं-मुली हे वय वर्ष 15 ते 17, 15 ते 18च्या दरम्यान हे व्यसन करतायत. 3.5% मुलांनी अल्कोहॉल म्हणजे दारूचं सेवन ऑलरेडी केलेलं आहे 18 वर्षाच्या आधी. पालक म्हणून, शिक्षक म्हणून आपण गाफील असतो. आपल्याला वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी असं करू शकत नाही. पण हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा हा डेटा तुम्हाला दाखवतोय. मीन एज ऑफ अल्कोहॉल कन्झम्पशन इन टीनेजर्स वय वर्ष 12 किंवा वय वर्ष 13 ते 18च्या दरम्यान ज्या मुलांनी अल्कोहलचं सेवन केलं त्याच्यातल्या सरासरी वय आहे 14 वर्ष. सो आपल्या मुलामध्ये काही रेड फ्लॅग सायन्स मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे. ही जर सायन्स असतील तर आपल्या मुलात बहुधा काहीतरी व्यसनाधीनता सुरू झाली आहे. याची शंका, याचा डाऊट आपल्याला पालक म्हणून किंवा शिक्षक म्हणून येणं आवश्यक आहे. आता असा समज कोणी करून चालणार नाही की माझा मुलगा किंवा मुलगी असं काही करणार नाही. कारण त्यांच्यावर हा जो पडगा आहे आपल्या समाजाचा आणि सगळी उदाहरणं पण तुम्ही बघा. आजकाल सगळ्या वेब सिरीज किंवा आजकाल सगळ्या चित्रपटांमध्ये इव्हन तुम्ही आत्ताचा लेटेस्ट पिक्चर तो कुठला आहे श्रीवल्लीचा पुष्पा. तर त्या पुष्पातला हिरो सतत तुम्हाला बिडी पिताना दिसतो आणि तो चोरी करतोय. सो हे सगळे इन्फ्लुएन्सेस आपल्या मुलांना त्यांच्या चित्रपटातून दिसतायत. सो याच्यापासून तुम्हाला जर वाचवायचं असेल तर हे सगळे वॉर्निंग सायन्स आहेत. कसं ओळखायचं की तुमच्या मुलाला काहीतरी ॲडिक्शन होत आहे? स्कोलेस्टिक डिटेरिओरेशन. अभ्यासात चांगलं करणारा मुलगा अचानक कमी करायला लागलाय. त्याचा परफॉर्मन्स अचानक कमी झालाय. अवॉइडिंग हग, अवॉइडिंग आय कॉन्टॅक्ट. मुलगा घरी आल्या आल्या आईला वडिलांना मिठी मारायचा, आता तो वडिलांच्या जवळ पण येत नाही, दुरून रूम मध्ये निघून जातो. का जातो? कारण त्याला माहितीये की माझा सिगरेटचा किंवा माझ्या दारूचा वास माझ्या आई वडिलांना येणार आहे. सो अचानक मुलगा किंवा मुलगी तुमच्या जवळ येणं टाळतायत, याचा अर्थ कदाचित काहीतरी ॲडिक्शन चालू आहे. त्याला अचानक त्याच्यापेक्षा खूप सिनियर मित्रमंडळी आवडायला लागलीत. त्याच्यापेक्षा वयाने 4-5 वर्ष मोठी मुलं-मुली त्याला का आवडतायत? बहुधा काहीतरी त्याला त्या मुला-मुलींकडून काहीतरी व्यसन हे पास ऑन होतंय. अचानक तुमचा मुलगा तुमच्या पाकिटातून पैसे चोरायला लागलाय. किंवा त्याच्या पॉकेट मनीची डिमांड जी आहे ती वाढायला लागली. हे सगळे पैसे कुठे जातायत? हा विचार पालकांनी करायला पाहिजे. वॉन्ट्स टू बी लेफ्ट अलोन. एकट्याला रूममध्ये राहायला आवडतं, कोणाशी बोलायचं नाहीये. अचानक चिडचिड करायला लागतो. काही प्रश्न विचारल्यावर तो सरळ उत्तर देत नाही. किंवा खास करून मुलींमध्ये तुम्हाला माहिती असेल की कधी-कधी त्यांना त्यांच्या कॉलेजमध्ये किंवा त्यांच्या क्लासमध्ये कदाचित येताना जाताना असे काही अतिप्रसंग किंवा काही खराब स्पर्श त्यांना होतात. आणि आपल्या मुलींना याबद्दल जर आपण चांगल्या पद्धतीने सांगितलं नसेल, वॉर्न केलं नसेल, तर या मुली कदाचित अचानक रडायला लागतात. म्हणजे त्यांना आई-वडिलांचा स्पर्श नको वाटतो. त्या रूममध्ये जाऊन स्वतःला लॉक करून घेतात. सो असं त्यांचे मूड स्विंग्स अचानक त्या तुमच्यापासून दूर जायला लागल्यात. सो हे कदाचित एक लक्षण आहे की त्यांना काहीतरी मदतीची आवश्यकता आहे. लॉस ऑफ इंटरेस्ट इन स्पोर्ट्स. त्याचा अभ्यासातला आणि खेळण्यातलं लक्ष कमी झालंय. आणि अँटी सोशल बिहेवियर. समाजाच्या विरुद्धच नेहमी त्याला करायचंय. अँटी सोशल बिहेवियर हे देखील एक वॉर्निंग साईन आहे पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी की या मुलाला किंवा मुलीला सायकोलॉजिकल सपोर्टची आवश्यकता आहे. आणि नेहमी आम्हाला शिकवलं जातं बालरोग तज्ञांनी की जर आई म्हणते की या मुलाला किंवा मुलीला मदतीची गरज आहे, तर आईची ही व्यथा तुम्ही कधीच डिसरिगार्ड करू नका. जर आई कधी पालकांपैकी आई येऊन जर शिक्षकांना काहीतरी गोष्ट सांगते की मला वाटतं की हा प्रॉब्लेम आहे, तर तो प्रॉब्लेम डॉक्टरांनी देखील आणि शिक्षकांनी देखील अतिशय गांभीर्याने घेतला पाहिजे. हा आज सकाळी बघितलेला पेशंट आहे माझ्या ओपीडी मध्ये आलेला. हा 14.5 वर्षाचा मुलगा आहे. याच्या हातावर तुम्ही हे मार्क्स बघताय का? आता या मुलाला मी विचारलं की हे काय झालं बाबा? तर तो म्हणे काय नाही सर, आमच्या घराच्या बाजूला कुंपण आहे, त्या कुंपणावर मी पडलो आणि त्या तारा लागल्या. आता मी या मुलाच्या समोर मी काहीच बोललो नाही आणि आईवडिलांना बाहेर पाठवून त्या मुलाशी बोललो की बाबा रे तू हे काय केलंस?
तर हे सगळ्यांना ब्लेडनी हातावर कापून घेतलेले मार्क्स आहेत. तर त्याला मी विचारलं काय झालं, तर तो म्हणे की मला मार्क कमी पडतात आणि मला एक मुलगी आवडते. मला शाळेत शिक्षक रागवतात आणि त्या मुलीला मी प्रपोज केलं. 14.5 वर्षाचा मुलगा, की त्या मुलीला मी सांगितलं, "तू माझी गर्लफ्रेंड होशील का?" आणि ती मुलगी मला नाही म्हणाली. मग म्हटलं, "तू काय केलं?" तर म्हणे, "काही नाही सर, माझ्या घरात ब्लेड होतं. मी पिक्चरमध्ये बघितलं होतं ती हिरोईन असं स्वतःचं मनगट कापून घेते. मग मी कापून घेतला." आणि तुम्ही याला आम्ही हेजिटेशन मार्क्स म्हणतो. हेजिटेशन मार्क म्हणजे तो घाबरतोय मुलगा. त्याला मनगट तर कापायचं पण हिंमत होत नाहीये. त्यामुळे त्याने 8, 10, 12, 15 वेळा हा मनगट कापण्याचा प्रयत्न केलाय. अ, हा जो प्रॉब्लेम आहे, हा तातडीने सायकियाट्रिस्टला सांगणं आणि पोलिसांपर्यंत याची खबर देणं हे आवश्यक आहे. आई-वडिलांना हे सांगणं आवश्यक आहे. सो नंतर त्या मुलाला मी बाहेर पाठवून त्याच्या आई-वडिलांना आत बोलावलं आणि त्यांना सांगितलं, की "बाबांनो, तुमच्या मुलाला अत्यंत हळुवारपणे सांभाळून त्याला या सगळ्या गोष्टी समजावून सांगणं आणि निराशा, एखादं अपयश समोर आल्यानंतर ते पचवण्याची ताकद त्याला देणं हे आवश्यक आहे आणि याच्यासाठी आई आणि वडील आणि मुलगा ॲज अ टीम, ॲज वन युनिट त्यांनी राहणं आवश्यक आहे." कारण आई-वडिलांना हा प्रकार माहितीच नव्हता. हा डॉक्टरकडे गेल्यावर किंवा माझ्याकडे आल्यावर मला हा कळलं, की या मुलाने असा काहीतरी जीव देण्याचा प्रयत्न केलाय. ऑनलाईन क्लासेस इज न्यू नॉर्मल. तर आपल्यातल्या अनेक मुला-मुलींना आता ऑनलाईनची सवय लागली आणि त्यामुळे ही मुलं बाहेर पडत नाहीयेत. त्यातून व्यसनाधीनता पण वाढतीये. आता हे 2 वर्षापूर्वीचं एक उदाहरण आहे. मला वाटतं मध्य प्रदेशमधला हा एक मुलगा आहे, 16 वर्षाचा मुलगा. हा रोज 12 ते 15 तास PUBG खेळायचा आणि PUBG खेळून त्याला त्याचा स्ट्रेस किंवा मानसिक संतुलन बिघडलं आणि या मुलाला हृदयविकाराचा झटका आला. तर आपल्याकडे किती मिनिट आहेत अजून? आहे? सो एक 5 ते 7 मिनिट? या. सो हे आपल्या मुला-मुलींना तुम्ही जेव्हा हे मोबाईल फोन्स किंवा टॅब किंवा कॉम्प्युटर जेव्हा तुम्ही देत आहात, शिक्षणासाठी देत आहात किंवा आपली मुलं क्लासला जातात, दूर राहतात घरापासून. त्यांना जर तातडीने आई-वडिलांना काही संपर्क करायचा असेल, तर त्यांच्यासाठी आपण हे सगळे फोन दिलेले आहेत. मागच्याच आठवड्यातलं एक उदाहरण मी सांगतो. एक पालक, एक आई, ज्या मला वाटतं 12.5 ते 13 वर्षाची मुलगी, तिची आई माझ्याकडे रडत-रडत आली आणि ती सांगते, की "सर, माझ्या मुलीला मी मोबाईल दिला अभ्यासासाठी आणि ती रात्री 12:30-1 पर्यंत फोनवर असते. आधी मला वाटायचं, की ती होमवर्क करतीये किंवा काही असाइनमेंट बघतीये आणि नंतर मला कळलं, की ती एका मुलाशी चॅट करते." मी म्हटलं, "मॅडम, मुलाशी चॅट करणं काही वाईट नाहीये. तिच्या वर्गातला एखादा मुलगा असेल. पण तुम्ही त्यांना सांगा, की तुम्ही असं रात्री मोबाईलवर चॅट करू नका. तुम्हाला जर बोलायचंय, खेळायचंय, अभ्यास करायचा आहे, तर तू त्या मुलाला घरी बोलव. त्यांना सांग, की मुलगा आणि मुलगी तुम्ही आहात, माझ्या समोर बसा, गप्पा मारा. तुम्हाला अभ्यास करायचा तर अभ्यास करू द्या. यात काही गैर नाही." मात्र त्या आईने मला सांगितलं, की "सर, तो जो मुलगा आहे, तो तिच्या शाळेतला नाहीये. तो दूर कुठेतरी राजस्थानमध्ये राहतो आणि तो खरंच कुठे राहतो आम्हाला माहीत पण नाही. आणि तो एक 25 वर्षाचा तरुण मुलगा आहे आणि तो माझ्या 12.5 वर्षाच्या मुलीला भुलवतोय, फसवतोय आणि आक्षेपार्ह काहीतरी मेसेजेस करतोय आणि माझी मुलगी देखील त्याला आक्षेपार्ह असे काही मेसेजेस रात्री 12-12:30 वाजता पाठवते." सो अशा केसेस तुमच्या आणि माझ्या अगदी परिचयातल्या लोकांमध्ये देखील होत आहेत आणि याचं प्रमुख कारण म्हणजे आपण जेव्हा मुला-मुलींना फोन देतो, तेव्हा हे फोन आपण आपल्या ईमेलवर रजिस्टर केलेले फोन त्यांना देतोय. जर तुम्ही अभ्यासासाठी तुमच्या मुला-मुलीला फोन देताय, तर सर्वप्रथम तो फोन हा तुम्ही त्याच्यातला संपूर्ण डेटा डिलीट करून तो फॉर्मॅट करायला पाहिजे आणि तो फॉर्मॅट केलेला फोन मुलाच्या किंवा मुलीच्या नावाने एक ईमेल आयडी उघडा. त्याची डेट ऑफ बर्थ त्याच्यामध्ये टाका. तुम्हाला जर खरी डेट ऑफ बर्थ टाकायची नसेल, तर त्याच्या मिळती-जुळती खोटी डेट ऑफ बर्थ टाका. म्हणजे 1 जून 2013 नसेल टाकायची, 1 जुलै टाका. तुम्हाला जर तुमची सिक्युरिटी, प्रायव्हसी, तुमचा डेटा जर तुम्हाला जपायचा आहे. मात्र 2013 चा जन्म आहे, तर 2013च टाका. कारण Google किंवा Android फोन्समध्ये हे खूप चांगलं एक फीचर त्यांनी टाकलं आहे, की त्या फोनला माहिती असतं, की हा फोन वापरणारा मुलगा किंवा मुलगी हा आज 9 वर्षाचा आहे आणि 9 वर्षासाठी योग्य अशीच ॲप्स त्या फोनमध्ये येतात. जर तुम्ही 35 वर्षाचे तरुण आहात, पुरुष आहात आणि तुमचा फोन तुम्ही मुलाला अभ्यासासाठी देताय आणि मुलगा YouTube उघडतोय, तर YouTubeवर त्यांनी कार्टून जरी बघितलं, त्याचं जंगल बुकचं कार्टून जरी बघितलं, तरी 2 कार्टूनच्या मध्ये जी जाहिरात येते, ती जाहिरात ही 35 वर्षाच्या तरुणासाठी येते. आणि 35 वर्षाच्या तरुणासाठी असलेली जाहिरात ही कदाचित 9 वर्षाच्या मुलासाठी योग्य नसणार आहे.
त्यामुळे तुम्हाला वाटतं की तुमचा मुलगा प्रोटेक्टेड वातावरणात आहे, आमचा मुलगा संस्कारी आहे, तो असं काही करणार नाही. पण तुमच्या फोनद्वारे त्याच्यापर्यंत सर्व खराब गोष्टी या तुम्हीच तुमच्या हाताने पोहोचवताय. आणि यासाठी कधीही तुमच्या स्वतःचा फोनवर YouTube किंवा तत्सम कुठलंही ॲप उघडून मुलांना देऊ नका. तुम्हाला जर एखादा व्हिडिओ खूप आवडला असेल, मुलांनी बघण्याचा एखादा व्हिडिओ असेल, तो डाउनलोड करा आणि तो एका पेन ड्राईव्हवर टाका आणि तो तुम्हाला कॉम्प्युटरवर किंवा टीव्हीवर लावून तो दाखवा. अनरेग्युलेटेड ॲप्स ही फार भयंकर आहेत आणि त्याच्याने तुमच्या मुलांचं, मुलींचं आरोग्य आणि त्यांची सेफ्टी किंवा त्यांच्या जीवाला देखील धोका होऊ शकतो. स्क्रीन टाईम कसा कंट्रोल करावा? मुलं आणि मुली अभ्यासाचं निमित्त करतात, की मला अभ्यास आहे, मला माझ्या शिक्षकांनी होमवर्क पाठवलाय. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे पालकांना आणि शिक्षकांना देखील, की आजकाल Android फोन्समध्ये हे एक फीचर आहे, ज्याला आम्ही डिजिटल वेलबिंग सेक्शन म्हणतो. सो डिजिटल वेलबिंग नावाचं सेक्शन तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये नवीन फोन गेल्या 3-4 वर्षात जे लॉन्च केले त्यात सगळ्यात कंपल्सरी आहे. या डिजिटल वेलबिंगच्या या सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही क्लिक करा. त्याच्यामध्ये तुम्ही बघा, की तुमचं पाल्य किंवा तुमचा स्टुडंट कुठल्या ॲपवर किती वेळ बघतोय. त्याची शाळा जर Zoomवर किंवा Google Meetवर होतीये, तर तुमचा मुलगा 2 तास Instagramवर का आहे? 2 तास YouTubeवर काय बघतोय? तो मुलगा Snapchatवर 1-1 तास काय करतोय? सो तुमचा मुलगा किंवा मुलगी स्मार्ट आहे, पण तुम्हाला त्याच्या 2 पावलं पुढे जाऊन त्याच्यापेक्षा जास्त स्मार्ट होऊन त्याला वाचवणं किंवा तिला वाचवणं आवश्यक आहे आणि यासाठी आई-वडिलांना आता टेक्नो सॅव्ही बनणं आवश्यक आहे आणि ह्या ॲप टाइमर्समध्ये जाऊन तुम्ही प्रत्येक ॲपला टायमर लावू शकता. आता तुमच्या मुलाकडे WhatsApp आहे, मुलीकडे समजा YouTube आहे, तर ते YouTube त्या मुलीने किती वेळ बघणं अपेक्षित आहे, याला तुम्ही टायमर लावू शकता. उदाहरणार्थ हा माझ्या फोनचा स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवतोय. मी WhatsAppला 1 तासाचा टायमर सेट केलंय. सो माझ्या फोनमध्ये जर मी 1 तासापेक्षा जास्त WhatsApp वापरला, तर त्या दिवशी माझं WhatsApp लॉक होतं आणि तो म्हणतो, "गुड बाय WhatsApp, सी यू टुमॉरो." सो जेणेकरून माझं ॲडिक्शन वाढत नाही किंवा मी Facebook बघतोय, तर 1 तासाला माझं Facebook लॉक होतं, जेणेकरून मी 3-3 तास Facebookवर माझा वेळ वाया घालवत नाही. आणि 8वी, 9वी, 10वीच्या मुलांना वेळेची कमतरता असते आणि ती मुलं मला सांगतात, की अभ्यासाला वेळ नाहीये, मात्र ते Instagramवर आणि इतर ॲप्सवर 3-3 तास घालवतात. सो हे आपल्याला पालक आणि शिक्षकांना फार आवश्यक आहे. डिजिटल वेलबिंग सेक्शनमध्ये त्या टायमरला तुम्ही लॉक करून टाका. डॉक्टर्स काय सांगतात? 2 वर्षापर्यंत टीव्ही आणि मोबाईल बघूच नका. दुसऱ्या वाढदिवसापर्यंत छोट्या मुलांना टीव्ही आणि मोबाईल देऊच नका. बेडरूममध्ये टीव्ही नको. जेवण करताना टीव्ही नको. जेवण करताना कुठलीच स्क्रीन समोर नको. आणि 1 ते 2 तासापेक्षा जास्त टीव्ही आणि मोबाईल बघणं हे श्रेयस्कर नाहीये. तुमचा मुलगा जर 3 तासाचा पिक्चर शनिवारी बघतोय, तर त्याला सांगायचं रविवारी टीव्ही बघू नको. त्याला न बघण्याची पण सवय पाहिजे. आणि आणि जितका वेळ तो टीव्ही किंवा मोबाईल समोर बसतोय, तितकाच वेळ त्यांनी मैदानात जाऊन खेळणं आवश्यक आहे. जर 1 तास त्यांनी मोबाईल बघितलाय, तर 1 तास त्यांनी खेळणं आवश्यक आहे. अनेक वेळेला मुलं-मुली मला सांगतात, की आम्ही YouTubeवर गाणी ऐकतो किंवा YouTubeवर आम्ही म्युझिक ऐकतो. मी बघतच नाही फोन. तो फोन तर बाजूला असतो. मग त्यांना सांगा, की नॉन इलेक्ट्रॉनिक सोर्सेस पण आहेत. तुम्ही कॅसेट प्लेयर लावा, तुम्ही सीडी प्लेयर लावा, तुम्हाला गाणं ऐकायचं तर YouTubeवर बघण्याची गरज नाहीये. आणि इन्फॉर्मेशनसाठी तुम्हाला जर एखादी इन्फॉर्मेशन काढायची आहे, तर आम्ही लायब्ररीत जायचो. तो एक मोठा विश्वकोश असायचा. त्या विश्वकोशातून आम्ही माहिती शोधायचो. सो तसं तुम्ही पुस्तकांमध्ये माहिती शोधा. Googleवर अवलंबून राहू नका. कारण Googleवर मिळणारी माहिती ही योग्य असेलच असं नाही. Googleवर जर तुम्ही शोधलात, की पृथ्वी सपाट आहे, तर Google तुम्हाला सांगेल, "हो, अशी एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर लिहिलेलं आहे, की पृथ्वी सपाट आहे." सो इन्फॉर्मेशनचे सोर्सेस हे आपण पालक आणि शिक्षकांनी त्यांना मिळवून दिले पाहिजेत. नाहीतर त्यांना मिळणारे सोर्सेस हे योग्य असतील अशी शाश्वती नाही. स्कूल बॅग भारतीय शासनाने आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी 2016 साली हे अधिनियम काढलाय. ज्याच्यामध्ये पहिली, दुसरी इयत्तेला 1.5 किलो, 3री ते 5वी इयत्तेला 2 ते 3 किलो, 6वी, 7वी इयत्तेला 4 किलो, 8वी ते 9वी आणि 10वीच्या मुलांना साधारणपणे 5 किलोपर्यंत त्यांच्या बॅगेचं वजन हे चालेल. 5 किलोपेक्षा जास्त वजन त्यांना उचलून चालणार नाही. त्यांना पाठीचे आणि मानेचे आजार होऊ शकतात. बॅगेचं पण त्यांनी छान हे दिलंय. बॅग कशी पाहिजे, दोन्ही खांद्यांवर पाहिजे. त्याचं वजन जे आहे ते पाठीवर पण काही टक्के आलं पाहिजे. ती बॅग खालून अधांतरी नको. सगळ्यात हेवी जे वजनं आहेत,
मोठी पुस्तकं ही तुम्ही सगळ्यात पाठीशी ठेवली पाहिजे, ज्याचं वजन डायरेक्टली पाठीवर येईल. ती अशी अधांतरी तरंगती असतील तर त्याचं वजन तुमच्या खांद्यावर येणार आहे. सो या छोट्या छोट्या गोष्टींनी मानदुखी आणि पाठदुखी मुलांची कमी होऊ शकते. 26% भारतीय शाळांमध्ये कॅन्टीन्स आहेत. या 26% शाळा ज्याच्यात कॅन्टीन्स आहेत त्याच्यातल्या 88% शाळांमध्ये हाय फॅट, हाय सॉल्ट आणि हाय शुगर, आणि हा डेटा मी सांगत नाहीये, हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पब्लिश केलेला डेटा आहे. या 88% पैकी या ज्या शाळा आहेत 26%, 88% मध्ये फास्ट फूड मिळतं. 40% या शाळांपैकी सॉफ्ट ड्रिंक्स मिळतात. सॉफ्ट ड्रिंक म्हणजे काय? पेप्सी किंवा इतर सगळे ब्रँड्स आहेत, कोका कोला असेल, थम्सअप असेल. आणि फक्त 15% अशी शाळा आहेत, फक्त 15% या कॅन्टीन्समध्ये फळं किंवा सॅलड दिली गेली जातात. हे खरं तर चित्र उलटं पाहिजे. सर्व शाळांमध्ये फळं आणि सॅलड म्हणजे काकडी, टमाटा, गाजर, कच्चे भाजीपाला दिला गेला पाहिजे आणि फास्ट फूडचं प्रमाण कमी पाहिजे. 50% शाळेतली मुलं आजकाल हा सर्वे मध्ये सांगितलं गेलं की ही सगळी फास्ट फूड, चिप्स आणि नमकीन खातात. 19% भारतीय मुलं ब्रेकफास्ट किंवा सकाळची न्याहारी स्किप करतात आणि सकाळची न्याहारी न करणाऱ्या मुलांनाच भविष्यात जाऊन स्थूलता आणि डायबिटीस होण्याची शक्यता आहे. भारतातली 25% मुलं ही योग्य तितका व्यायाम करत नाहीत आणि याच कारणामुळे या मुलांना भविष्यात जाऊन विविध आजार होतात. शाळेचं किंवा शिक्षकांचं एक आद्य कर्तव्य आहे, लिगली देखील, म्हणजे आपण कायद्याने देखील बांधील आहोत की ज्या मुलांना डायबिटीस आहे किंवा अपस्मार, एपिलेप्सीचा आजार आहे किंवा दम्याचा आजार आहे, या मुलांसाठी आपल्या शाळेमध्ये स्पेशल प्रोव्हिजन केली गेली पाहिजे. आपल्या शाळेमध्ये एक कोणीतरी शिक्षक किंवा एक नर्स पाहिजे, ज्या शिक्षकांकडे आपल्या शाळेतील आजारी मुलांची लिस्ट आहे. जसे जसे गायनेकॉलॉजीची ट्रीटमेंट चांगली होतीये, अनेक मुलं-मुली जी कदाचित आईच्या पोटातच कदाचित जगली नसती किंवा जन्माच्या वेळेला मरून गेली असती, ही मुलं आता चांगल्या मेडिकल ट्रीटमेंटमुळे जगतायत. पण या कमजोर मुलांना अनेक आजारांना सामोरे जायला लागतं. पूर्वीपेक्षा डायबिटीसचं, अपस्मार म्हणजे झटक्यांचं प्रमाण, दम्याचं प्रमाण वाढतंय आणि या मुलांना शाळेमध्ये एक चांगलं कंड्युसिव्ह ॲटमॉस्फिअर दिलं गेलं पाहिजे. या मुलांना, आता एखाद्या मुलाला दमा आहे, तर त्याला कुठल्या विभागात किंवा कुठल्या क्रीडामध्ये तो क्रीडा प्रकारात तो भाग घेऊ शकतो किंवा एखादा डायबिटीसचा मुलगा आहे, त्याला भाग घेण्याची इच्छा आहे, पण तो काय काळजी घेऊ शकतो याची सगळ्याची आपल्याकडे माहिती शिक्षकांकडे पाहिजे. आपल्याकडे ज्या मुली येतात ज्यांना पाळी संबंधित काही आजार आहेत, त्यांच्याकडे खास करून लक्ष देण्यासाठी एक कोणीतरी फिमेल स्टाफ आपल्याकडे पाहिजे, ज्यांना या मुलींना मदत करण्यासाठी ट्रेनिंग मिळालं आहे. आणि शेवटी सगळ्या शिक्षकांना, सर्व शिक्षकांना बेसिक रिससिटेशन, म्हणजे एखादा मुलगा अचानक चक्कर येऊन पडला. मला आठवतंय की खूप ठिकाणी हे चित्र बघितलं जातं की मुलगा किंवा मुलगी चक्कर येऊन पडतो, तर त्याला कांदा चा वास दिला जातो किंवा पाणी पाजलं जातं. तर तो मुलगा श्वास घेतोय की नाही? जर तो मुलगा श्वास घेत नाहीये आणि त्याला तुम्ही पाणी पाजता आहात, तर तो पाणी त्याच्या श्वासात जाऊन अडकणार आहे आणि त्याचा श्वास बंद पडू शकतो. सो याला जे आपण बेसिक रिससिटेशन किंवा जीवन संजीवनी म्हणतो, याचं ट्रेनिंग आपल्या शाळेतील सर्व शिक्षकांना दिलं गेलं पाहिजे. आणि यासाठी जर माझ्याकडून किंवा आमच्या ज्या IMA नावाची जी संस्था आहे, याच्याकडून जर आपण काही करू शकलो आपल्या शिक्षकांसाठी मार्गदर्शन, तर नक्कीच याचा फायदा होईल. शेवटच्या 2 मिनिटाकडे आपण येतोय. शाळांमध्ये हे सगळे क्लूज आहेत. डिप्रेशन किंवा एखाद्या मुलीला काही अतिप्रसंग झालेले आहेत, त्या मुलीवर कोणी काही जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आहे किंवा एखादा मुलगा किंवा मुलगी ॲडिक्शन म्हणजे एखाद्या व्यसनाधीन होतोय किंवा कोणाला घरी मारहाण होतीये, तर हे सगळे क्लूज त्या मुलांच्या डोळ्यात दिसत असतात, मुलींच्या डोळ्यात दिसत असतात. आणि एक चांगला शिक्षक हे सगळे क्लूज, हे सगळे सुप्त ज्या खुणा आहेत, त्या चांगल्या ओळखून आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना किंवा डॉक्टरांना हे सांगू शकतो. शाळांमध्ये सेक्स एज्युकेशन किंवा लैंगिक प्रशिक्षण किंवा लैंगिक शिक्षण हे दिलं गेलं पाहिजे. मला आठवतंय मी जेव्हा 9वी-10वीला होतो तेव्हा आमच्या 55 मुलांपैकी फक्त 4 मुलांना निवडलं गेलं होतं. सगळ्या डांबरट अशी जी मुलं आहेत त्यांना घेऊन गेले आणि 2 तासानंतर ती मुलं परत आली आणि आम्ही त्यांना विचारलं की तुम्हाला काय शिकवलं? ते म्हणे आम्हाला काहीतरी फोटो दाखवले, त्यांनी सांगितलं की तुम्ही आता घरी जाऊन वाचून घ्या. सो ही परिस्थिती अनेक शाळांमध्ये असते. कदाचित आपले शिक्षक आणि मुलं यांच्यात तेवढं बॉन्डिंग
त्या कालावधीत होऊ शकत नाही आणि तेवढ्या अर्ध्या तासात, एका तासात सगळं शिक्षण देणं हे शक्य देखील नाही. तर कदाचित या सगळ्या गोष्टींसाठी अगदी 5वी इयत्तेपासून ते 10वी इयत्तेपर्यंत टप्प्याटप्प्यामध्ये हे शिक्षण त्यांना दिलं गेलं जाणं आवश्यक आहे. सो आपल्या शरीरातले प्रायव्हेट पार्ट्स बद्दल 5व्या इयत्तेपासून शिकवू शकतो, की पुरुषांचे अवयव काय असतात, स्त्रियांचे अवयव काय असतात. वयात येताना शरीरात बदल काय घडतात हे साधारण 6वी-7वी मध्ये शिकवलं जाऊ शकतं. सेल्फ डिफेन्स म्हणजे तुमच्यावर जर कोणी हमला केला किंवा तुम्हाला जर कोणी चुकीच्या काही गोष्टी, चुकीचा स्पर्श करताय किंवा तुमच्यावर जबरदस्ती करताय, तर तुम्ही कसं या गोष्टीला तुम्ही हँडल करणार, याचं प्रशिक्षण 8वी, 9वी, 10वीच्या मुलांना आणि मुलींना दिलं गेलं पाहिजे. मेन्स्ट्रुअल हायजीन बद्दल 7वी, 8वी, 9वीच्या मुलींशी बोललं गेलं पाहिजे. आणि सेक्शुअल इंटरकोर्स किंवा शरीर संबंधाबद्दल मला वाटतं 9वी आणि 10वीच्या मुलांना एक बेसिक नॉलेज तरी दिलं गेलं पाहिजे, की ही गोष्ट नैसर्गिक आहे आणि या गोष्टीची एक ठराविक वेळ आहे. ती वेळ आल्यानंतर ही गोष्ट होते. आणि या गोष्टीबद्दल आपण जर पालक म्हणून किंवा शिक्षक म्हणून योग्य माहिती दिली नाही, तर त्यांना अयोग्य माहिती देण्यासाठी त्यांचे सीनियर कॉलेजमधले मित्रमंडळी आहेत, जी त्यांना चुकीची माहिती देणार आहेत किंवा त्यांना इंटरनेटवरून माहिती मिळणार आहे. सो एक उदाहरण आहे, की 13 वर्षाचा हा मुलगा आहे, जो म्हणतो, की माझ्या रूममध्ये येऊ नका, मला एकट्याला पार्टीला जायचंय. तर अशा या मुलाला कसं टॅकल करणार? सो 13 वर्षाचा मुलगा वयात येतोय. सो त्याच्या रूममध्ये तुम्ही धाडकन पालक म्हणून जाणं योग्य नाही. त्याच्या रूमवर नॉक करा. पण तुम्ही त्याला हे पण सांगा, की मी नॉक करून आत येणार आहे, पण तू लॉक करायची नाही रूम. किंवा मी तुझी बॅगमध्ये डायरेक्टली हात घालून चेक करणार नाही. पण तू मला सांगायचं, की तू काय लपवतोयस? तुझे मित्र तुला काही सांगतात का? तुझे मित्र तुला काही चुकीचा सल्ला देतात का? हे तू आमच्याशी ओपनली चर्चा केली पाहिजे. त्याच्यावर पाळत ठेवणं, त्याच्या नकळत त्याचे फोन चेक करणं. मुलं खूप स्मार्ट आहेत. जर आपण त्यांच्यावर पाळत ठेवली, तर ते तुमच्यापेक्षा 2 स्टेप पुढे जाऊन तुमच्याशी ते खोटं बोलू शकतात. सो त्यांच्याशी एक पारदर्शकता ठेवणं फार आवश्यक आहे. तसंच एक मुलीचं उदाहरण आहे, जी 15 वर्षाची मुलगी आहे, ज्या मुलीला आईला तिला सांगायचं आहे, की पाळीमध्ये काय काळजी घ्यायची आहे. पण ती आई त्या मुलीशी बोलायला लाजतीये. सो कधी-कधी टीव्हीवर जाहिरात येते, एखादी सॅनिटरी नॅपकिनची जाहिरात येते किंवा वर्तमानपत्रात जाहिरात आहे. सो तो एक क्लू, एक अपॉर्च्युनिटी, एक संधी पकडून आपण आपल्या मुला-मुलींशी अतिशय नैसर्गिक, ओपनली मैत्रीपूर्ण एक संवाद साधू शकतो. आपल्या मुला-मुलींशी या बाबतीत इव्हन मुलांशी जर एका कुटुंबामध्ये एक मोठी दीदी आहे, साधारण 13-14 वर्षाची आणि छोटा भाऊ आहे, जो 11-12 वर्षाचा आहे. त्या भावाला देखील माहिती पाहिजे, की त्याच्या बहिणीला हा महिन्यातले 4 ते 5 दिवस तिला काय प्रक्रिया होते आणि त्यात तिला मदतीची गरज असते, तिला आरामाची गरज असते. याबद्दल भावांना देखील आपण सांगितलं गेलं पाहिजे. व्याख्यानाच्या शेवटाकडे मी येतोय. मीडियातून आणि पिक्चरमधून, टेलिव्हिजनमधून अनेक घाणेरडी आणि चुकीची उदाहरणं आपल्या मुलांपर्यंत पोहोचतायत. आपण शिक्षक म्हणून आणि पालक म्हणून चांगली उदाहरणं त्यांच्यासमोर उभी केली गेली पाहिजेत. तो एक खूप चांगलं उदाहरण आहे. ही मला वाटतं 15 ते 16 वर्षाच्या वयोगटातली ही सगळी मुलं, मला वाटतं ही 16 ते 17 वर्षाच्या वयोगटातली मुलं आहेत. महाराष्ट्रातल्याच एका छोट्या खेड्यातली मुलं आहेत आणि या 5 मुलांनी माउंट एव्हरेस्टचं एक शिखर त्यांनी खूप कमी वयात पार केलं आहे. नाशिकमधली देखील खूप अशी मुलं आहेत, ज्यांनी दिल्ली ते कन्याकुमारी किंवा ईस्ट टू वेस्ट अशी सायकलिंग, आपल्याला माहिती आहे महाजन ब्रदर्स आहे, त्यांचा मोठे जे आहेत महाजन सर, त्यांचा मुलगा, त्यांनी आता हे मोठं अंतर सायकलवर पार केलं. अशी खूप सारी उदाहरणं नाशिकमध्ये आहेत. हा फायरमॅन जे आपण म्हणतो सारखी केलेली चांगली उदाहरणं नाशिकमध्ये आहेत. सो ही सगळी चांगली उदाहरणं आपल्या मुलांपर्यंत पोहोचवणं हे पालक आणि शिक्षकांचं काम आहे. आणि हे तुम्ही आणि मी आपण करत आलेलो आहोत आणि सातत्याने करत राहणार आहोत. शेवटी मी हे म्हणेन, की द्या योग्य आहार, खेळायला मोकळे अंगण, नको उगाच टेन्शन आणि अभ्यासाचे दडपण. देऊ बालकांना त्यांच्या हक्काचे बालपण. या व्याख्यानात मला तुम्ही इथे बोलवलंत आणि 2 शब्द बोलण्याची संधी दिलीत. हे मी माझं भाग्य समजतो आणि मला असंच हक्काने पुन्हा पुन्हा बोलवत राहा. मी तुमच्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. थँक यू. सर्व श्रोत्यांना येतो आवाज? सर्व श्रोत्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार. पेठे विद्यालयाचे नामवंत आणि कर्तबगार माजी विद्यार्थी
डॉक्टर तुषार गोडबोले आज आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी शिक्षकांसाठी, पालकांसाठी अत्यंत मौलिक अशा त्यांनी सूचना दिलेल्या आहे. डॉक्टर तुषार गोडबोले आपल्या पेठे विद्यालयाचे 1988चे 10वीचे पासआउट विद्यार्थी आहेत. उत्तर महाराष्ट्रातील ते एकमेव बालरोग हार्मोन तज्ज्ञ आहे. एकमेव या शब्दामध्ये त्यांची स्पेशालिटी आपल्या लक्षात येईल. त्यांनी बालकांची वाढ आणि विकास करताना आपल्याला आलेले अनुभव आणि पालकांनी कुठली खबरदारी घ्यायची याबद्दल अत्यंत सोप्या पद्धतीने खूप अभ्यासपूर्ण असं छान असं व्याख्यान दिलेलं आहे. मी त्यांचं शाळेतर्फे, संस्थेतर्फे मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी आपल्या व्याख्यानाच्या संदर्भात 24वा पुष्प अत्यंत उत्तम रीतीने गुंफलेलं आहे. आम्हा सर्व पालकांना, शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना देखील या व्याख्यानाचा खूप फायदा होणार आहे. या व्याख्यानमालेच्या नियोजनाबाबत सदैव मार्गदर्शन करणारे नाशिक एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, व्याख्यानाचा लाभ घेणारे सर्व आजी माजी विद्यार्थी, पालकवर्ग, संस्थेचे, शाळेचे हितचिंतक या सर्वांचं सुद्धा मी या प्रसंगी मनापासून आभार व्यक्त करतो. आगामी व्याख्यानाचा आपण भरभरून लाभ घ्यावा, प्रतिसाद द्यावा अशा प्रकारचं आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद.